ठीक आहे सर, तुम्हाला हे कसं जायचं तुम्ही राहा हे कसं त्याला हं? पाठवले ना. तर काल आपण अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल माहिती पाहिली. आज आपण मायनर ऍक्ट मधला एक दुसरा कायदा त्याचं नाव फक्त थोडंसं समजायला अवघड आहे, बाकी कायदा अत्यंत सोपा आहे. आणि हा कायदा अत्यंत विशेष अशा परिस्थितीला हँडल करण्यासाठी बनवलेला आहे. त्यामुळे हा हा कायदा अभ्यासणं किंवा हा कायदा समजणं हे पोलीस प्रशासनामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं आहे हे हे लेक्चर संपल्यानंतर लक्षात येईल. आता ह्या कायद्याचं नाव जे आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, त्याच्या नावामध्येच महाराष्ट्र आहे. म्हणजे हा कायदा महाराष्ट्रापुरताच लागू आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, याला इंग्लिशमध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट असं म्हणतात. हा कायदा हा काही स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला पहिला कायदा नाही. हा कायदा येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये या कायद्याच्याच तोडीचा एक कायदा अस्तित्वात होता. त्या कायद्याला टाडा असं म्हटलं जायचं. 1993चा बॉम्बस्फोट झाला. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही तपास करण्यात आला, दोषारोपपत्र सादर करण्यात आलं, त्यातल्या बहुतांश आरोपींच्या विरोधामध्ये टाळा लावला होता. ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहिती असेल. तर तो टाळा एका अत्यंत सुप्रसिद्ध असणाऱ्या एका अभिनेत्याला एका केसमध्ये लावला गेला होता. आणि त्या टाळाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अत्यंत वादळी अशी चर्चा झाली होती. आणि हा कायदा अत्यंत कठोर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करावा अशा प्रकारची एक मागणी सर्व सन्माननीय सदस्यांनी केली. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभेनं तो कायदा रद्द करून हा एक नवीन कायदा आणला आणि त्याचं नाव ठेवलं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम. तर हा 1999 साली हा कायदा पास केला गेला आणि म्हणून त्याच्या टायटल प्रमाणे त्याला आपण 1999चा कायदा असं म्हणतो. आता IPC असताना, CRPC असताना, इतर मायनर ऍक्ट असताना हा कायदा का निर्माण करावा लागला याची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळी समाज बदलतो, मी वारंवार सांगतो की परिस्थिती बदलते त्याप्रमाणे कायद्याला बदललं पाहिजे. नाहीतर कुठलीही रिजिड असलेली गोष्ट, जी गोष्ट ताठर आहे ती तुटून जाईल. हे अगदी साधं सिंपल प्रिन्सिपल आहे. त्याप्रमाणे समाज बदलतो आहे, गुन्ह्याचे स्वरूप बदलतात आणि काही निर्ढावलेले सराईत गुन्हेगार इतके प्रचंड निर्ढावून जातात की प्रचलित कायदा त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर पायबंद घालण्यासाठी अत्यंत अपुरा पडू लागतो. आणि मग हे अपुरं पडणं समाजाच्या निकोपवाढीसाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचं, मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या मूलभूत मानवी अधिकारांचं रक्षण करण्यासाठी जेव्हा अपुरा पडू लागतो तेव्हा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं ही राज्याची प्रथम जबाबदारी आहे. आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी विधिमंडळानं हा कायदा केलेला आहे. आता या कायद्याच्या नावातच अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. त्याला संघटित गुन्हेगारी असं म्हटलंय. संघटित, ऑर्गनाइज्ड क्राईम. संघटित याचा अर्थ कुठलीही गोष्ट जेव्हा आपण संघटित असं म्हणतो त्यावेळेला हा शब्द आपल्या लक्षात आला पाहिजे की संघटित म्हणजे काय. एकटा माणूस संघटित असू शकेल का? तर नाही. संघटन निर्माण करण्यासाठी एक माणूस, त्याच्या व्यतिरिक्त एक, दोन, तीन, चार, पाच लोक लागतील. म्हणजे हा कायदा अशा स्वरूपाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी आहे किंवा गुन्हेगारी कृत्यांसाठी आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त माणसं ही काय आहेत, सामील आहेत. आणि म्हणून याला संघटित असं म्हटलंय. हा कायदा शिकत असताना, तुम्ही वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचत असताना अनेक प्रकारच्या फॉर्ममध्ये दोन तीन शब्द तुम्हाला सतत तुमच्या कानावर पडत राहतील. ऑर्गनाइज्ड क्राईम, क्राईम सिंडिकेट, एडिंग, अबेटिंग, हार्बरिंग, हे चार पाच शब्द ह्या कायद्याचे कम्पिटंट अथॉरिटी. तर ऑर्गनाइज्ड म्हणजे संघटित, क्राईम सिंडिकेट म्हणजे गुन्ह्यासाठी एकत्र मोठे होऊन आलेली माणसं. अशा प्रकारचं गुन्हेगारी हँडल करण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एका कॉमन इंटेन्शन न, मग ते कॉमन इंटेन्शन काय आहे, त्यांचा हेतू काय आहे, त्याची डेफिनेशन या कायद्यामध्ये केलेली आहे. IPCच्या तरतुदी जेव्हा निर्ढावलेल्या गुन्हेगारांना थांबवण्यासाठी, त्यांची गुन्हेगारी कृत्य थांबवण्यासाठी अपुऱ्या पडू लागल्या, त्या संघटित गुन्हेगारीला
थोपवण्यासाठी आणि राज्यातील नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हा संघटित गुन्हेगारी विरुद्ध केलेला कायदा आहे. ही याची बेसिक कन्सेप्ट आहे. तर काल आपण जो कायदा पाहिला, अॅट्रॉसिटी ऍक्ट, तो कायदा, आपले आयपीसीचे इतर कायदे आणि हा कायदा याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे? तर आपल्या सिलेबसमध्ये ते काही नाही आहेत, ते सेक्शन्स नाही आहेत आपल्या सिलेबसमध्ये. दोन तीन जे सेक्शन्स आहेत मी तुम्हाला सांगतो. सेक्शन 2 आहे आपल्याला, सेक्शन 3 आहे, सेक्शन 4 आहे, त्यानंतर सेक्शन 14 आहे, सेक्शन 16 आहे, सेक्शन 18 आहे आणि सेक्शन 23 आणि 24 आहे. एवढेच सेक्शन आपल्याला अभ्यासाला आहेत. तर याच्या पलीकडे कायदा सुरू करण्यापूर्वीच मी आपल्याला हे सांगतो की हा कायदा वेगळा का आहे, हा इतर तपासाच्या कायद्यांपेक्षा, प्रक्रियेपेक्षा वेगळा का आहे, याचं वेगळेपण काय आहे. तर हा कायदा आयपीसीच्या इतर सेक्शन प्रमाणे, मायनर ऍक्ट प्रमाणे लगेचच लागू होत नाही. म्हणजे तुमच्याकडे एखादा फिर्यादी आला, त्याने सांगितलं की अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्या घटनेच्या अनुषंगाने तुम्ही एखादं आयपीसीचं सेक्शन लावता किंवा मायनर ऍक्ट लावता, गुन्हा दाखल होतो आणि तपास सुरू होतो. असं काही या कायद्याच्या बाबतीमध्ये होत नाही. कारण हा कायदा लावण्यापूर्वी एक विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण होणं फार गरजेचं आहे. मग अशा कुठल्या तरतुदी कायद्यानं करून ठेवलेल्या आहेत, त्या तरतुदी या कायद्याच्या बेसिक्स मध्ये जाताना आपण पाहू. एकदा हे तुम्हाला समजलं की हा अत्यंत कठोर असा कायदा, कठोर असा कायदा, कठोर असा कायदा का म्हटला जातो, हे तुमच्या लक्षात येईल. अत्यंत नामनीच असणारे गुन्हेगार, पांढरपेशे गुन्हेगार, समाजातले गँगस्टर्स, ही लोक या कायद्याला का घाबरतात हे तुमच्या लक्षात येईल. आता यातला बेसिक्स कायदा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगून टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला कठोर का म्हणायचं. वाय दिस लॉ इज सो स्ट्रिंजंट, इतका कठोर का आहे. तर तीन गोष्टी आहेत. बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुठलाही गुन्हा तपासाला घेतला तर त्याला साधारणपणे तपासासाठी 15 दिवसांचा PCR आपल्याला जास्तीत जास्त घेता येतो, बरोबर. आणि त्यानंतर क्लिअर आहे, जास्तीत जास्त किती दिवस? 15 दिवस. त्यानंतर गुन्ह्याचा तपास करण्याची जी मुदत असते, काल आपण अॅट्रॉसिटी मध्ये बघितलं किती दिवसांची मुदत आहे, 60 दिवसांची मुदत आहे. आणि 60 दिवसात तपास पूर्ण झाला नाही तर लेखी कारण द्यायचे आहेत. तर साधारणपणे JMFC ट्रायल केस असेल तर 60 दिवस आणि सेशन कमिटी असेल तर 90 दिवस, अशा प्रकारची तपासाला काय असते, मुदत असते, तपासाची मुदत असते. हे झालं आयपीसी मधल्या इतर सगळ्या कायद्यांबाबत, स्पेशल ऍक्ट बाबत. हे झालं जनरल. आलं लक्षात? आता हा कायदा कठोर कसा आहे, कठोर कुठून सुरू होतो? तर या कायद्यामध्ये एकदा का हा कायदा तपासाला सुरुवात झाली तर या कायद्यामध्ये लक्षात ठेवायचं, ह्या 15 दिवसांव्यतिरिक्त आणखी 30 दिवस, म्हणजे पहिले 15 दिवस आणि मोक्का लागल्यानंतरचे 30 दिवस, अशी 45 दिवसांची पोलीस कस्टडी तुम्हाला मिळते. एकमेव आज अस्तित्वात असलेला हा असा कायदा आहे की या कायद्यामध्ये तुम्हाला 45 दिवसांची पोलीस कस्टडी मिळते. डिफरन्स हा आहे. दुसरी गोष्ट, आयपीसीच्या JMFC ट्रायल केसेसमध्ये 60 दिवस आणि सेशन कमिट महत्वाच्या केसमध्ये 90 दिवस तुम्हाला मुदत मिळते. या कायद्यामध्ये तपासाला हे पहिले 90 दिवस आणि प्लस पुढचे 90 दिवस, असा तुम्हाला जवळपास 6 महिन्यांचा, म्हणजे 180 दिवसांचा काळ तपासाला मिळतो. त्यातलं हे दुसरं वेगळेपण. मग तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या कायद्यामध्ये तुम्हाला तपास करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची पोलीस कस्टडी दिली जाते, अतिरिक्त तपास करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जातो, त्यावरून ह्या तपासाची व्याप्ती खूप मोठी असायला हवी, ही छोटीशी बाब तुमच्या लक्षात येईल. आणि हा एकमेव कायदा आहे की ज्याच्यामध्ये हे वाढीव PCR चे दिवस आणि तपासाचे दिवस तुम्हाला मिळतात. हा काही सिलेबसचा भाग नाही आहे, पण तरी या कायद्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर कुठलाही कायदा असेल तुम्ही राबवायला सुरू केलात तर आयपीसी मधला मायनर ऍक्ट, आयपीसी किंवा मायनर ऍक्ट, याच्यामध्ये साधारणपणे दोषारोप पत्र दाखल झालं की तुम्हाला माहित आहे की कोर्ट त्या व्यक्तीला जर फार ब्रुटल गंभीर गुन्हा नसेल तर साधारणपणे जामीन देतो.
पण हा कायदा मात्र असा आहे की या कायद्यामध्ये जोपर्यंत त्या गुन्ह्याची ट्रायल कंप्लीट होत नाही, मग त्या ट्रायलला 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष लागू देत, 7 वर्ष लागू देत, कोर्ट जामीन देत नाही. म्हणजे वन्स एनी पर्सन अरेस्टेड इन दिस केस, नो बेल इज गिवन अंटिल ट्रायल इज कंप्लीट और ओव्हर. हा कायदा कठोर का आहे? त्याला पोलीस कस्टडी जास्त मिळते, त्याला तपासासाठी मुदत जास्त मिळते, आणि शिवाय ट्रायल पूर्ण होईपर्यंत, म्हणजे मिळतच नाही असं नाही, पण महत्वाच्या केसेसमध्ये ट्रायल कंप्लीट होईपर्यंत जामीन मिळत नाही. त्यामुळे हा कायदा या स्वरूपामध्ये अत्यंत कठोर स्वरूपाचा आहे. हे ह्या कायद्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही कायद्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स दिसणार नाहीत. पोलीस कस्टडी 15 दिवसांपेक्षा जास्त नाही, काही नाही. आणखी बाकीचे जे काही कायदे गुन्हे दाखल होतात, त्या गुन्ह्यांमध्ये तुम्हाला माहिती असेल की ग्रामीण भागामध्ये साधारणपणे पोलीस नाईक दर्जाचा पोलीस अंमलदार हा ठाणे अंमलदार असतो आणि त्याला तपासाचे अधिकार असतात. पण ह्या कायद्यामध्ये तपासाचा अधिकार हा डीवायएसपी अँड अबव ह्याच लोकांना आहे. म्हणजे चार काय डिफरन्स सांगितला? 15 दिवस इतर कायद्यांना तपासाला मिळतात, पीसीआरला मिळतात, याला 45-30 दिवस प्लस मिळतात. इकडे 90 दिवसांपर्यंत दोषारोपपत्र दाखल करता येतं, याला 180 दिवसांपर्यंत मुदतवाढ मिळते. इकडे इतर ठिकाणी पोलीस नायकापासून तपास सुरू होतो, इथे डायरेक्ट एसीपी अँड अबव लोक तपास करू शकतात. हे याचं वेगळेपण आहे. ट्रायल कंप्लीट होईपर्यंत जामीन मिळत नाही, दंडाची तरतूद अतिशय जास्तीची आहे, वगैरे वगैरे. तर हा कायदा या प्रकारे इतर कायद्यांपेक्षा वेगळा आहे. आता आपण बेसिक मध्ये येऊ की काय या कायद्यामध्ये वेगळेपण आहे आणखी. तर इतर कुठल्याही कायद्यामध्ये, इतर कुठल्याही गुन्ह्याच्या तपासामध्ये तुम्हाला इंटरसेप्शन करण्याचा अधिकार नाही. कसला अधिकार नाही? ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण पॉप्युलर भाषेमध्ये फोन टॅपिंग असं म्हणतो, बरोबर? कुठल्याच कायद्यामध्ये तरतूद नाही की एखाद्या गुन्ह्याचा तपास चालू असताना मर्डरच्या सेक्शनमध्ये आयपीसी सीआर मध्ये तुम्हाला कुठेही दिसणार नाही की मर्डरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये फोन टॅपिंग करता येईल, बरोबर? ह्या कायद्यामध्ये तुम्हाला फोन टॅपिंग करता येतं ह्या तपासामध्ये. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कुठलाही कबुली जबाब हा ग्राह्य नसतो, बरोबर? मात्र हे एकमेव असा कायदा आहे की या कायद्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या समोर जो काही कबुली जबाब दिला जातो तो न्यायालयामध्ये ग्राह्य आहे. तो कुठल्या दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर आहे ते आपण पाहूयात. म्हणजे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी वेगळे पण आहेत की तुम्हाला 15 दिवसांच्या ऐवजी 30 दिवसांची पोलीस कस्टडी कोठडी एक्स्ट्रा, तपासासाठी 90 + 90 180 दिवसांची मुदत, तपास फक्त एसीपी ऑब्लिक डीवायएसपी आणि त्याच्या वरचेच अधिकारी करणार, ह्याच्यामध्ये तुम्हाला फोन टॅपिंग करता येईल, आणि प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, हा, आणि पोलीस अधिकाऱ्यासमोर घेतलेला कबुली जबाब याच्यामध्ये ग्राह्य आहे. तर हे 7 वेगळे पण मी तुम्हाला सांगितले ते कायद्याच्या कुठल्या कलमामध्ये आहेत एवढंच आता फक्त आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याप्रमाणे कालच्या एस टी ऍक्टमध्ये आपण पाहिलं की जर पोलीस अधिकाऱ्याने त्याचा तपास करताना कुचराई केली तर त्याला किती शिक्षा होती? पोलीस अधिकाऱ्यानं जर एखादा एस टी ऍक्टमध्ये तपास करताना काही चूक केली तर त्याला काय शिक्षा होती? 6 महिने ते 1 वर्ष. सेम याही कायद्यामध्ये जर संघटित गुन्हेगाराच्या विरुद्धचा तपास करताना तपासाच्या अगोदर मिळालेली माहिती, नंतर मिळालेली माहिती, हे करत असताना जर एखाद्या अधिकाऱ्याने त्याची कर्तव्य नाकारली तर याही कायद्यामध्ये शिक्षा सांगितलेली आहे. हा या दोन्ही कायद्यामधला समान आहे. फक्त त्याच्यामध्ये शिक्षा जी होती ती 6 महिने ते 1 वर्ष होती, याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. तर हे अशा प्रकारचं या कायद्याचं थोडक्यात प्रारूप आहे. आता याच्यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट सेक्शन 2 मध्ये सांगितल्यात, सेक्शन 3 मध्ये व्याख्या आणि शिक्षा सांगितल्यात की शिक्षा काय आहेत. त्यानंतर याचं सेक्शन 4 आहे, त्या सेक्शन 4 मध्ये अं, काही गोष्टी आहेत. इंटरसेप्शन करणं लिगल असणं 14 मध्ये सांगितलेलं आहे, इलिगल असणं 16 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब 18 मध्ये सांगितलेला आहे. तपासाची परवानगी, तपास कसा करावा हे 23 मध्ये सांगितलेलं आहे. आणि 24 मध्ये पोलीस अधिकाऱ्याचं जे कर्तव्य आहे तर त्यानं ते नाकारलं तर या सगळ्या गोष्टी आहेत. एकदम सोपा साधा कायदा आहे, जे मी तुम्हाला विवेचन आता केलं
तेच फक्त आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला? माणिक, जे काही आतापर्यंत सांगितलं ते समजलं? ओके. आतापर्यंत मी जे काही या कायद्याचं थोडक्यात विवेचन केलं, हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला हे समजतंय मी जे काही सांगतो आहे ते. हा, स्वप्नीला समजलेलं आहे. हम्म. कोळींना समजलेलं आहे. रवीला समजलेलं आहे. ओके, चला, म्हणजे तुम्हाला समजतंय मी जे काही सांगतोय ते तुम्हाला समजतंय. तर अशा प्रकारचं एकदम कडक असलेला, आता कडक का आहे हे तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये याच्यातल्या काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या, पोलिसाच्या दृष्टीने महत्वाच्या, आपण जेव्हा तुम्ही उद्या प्रशासक व्हाल आणि प्रशासनामध्ये याल, तेव्हा समाजामधली कठोर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी या कायद्याचा किती उपयोग होऊ शकतो, किती कठोर गुन्हेगारांना शासन या ठिकाणी करता येईल, हे तुमच्या लक्षात येईल, इतका महत्वाचा हा कायदा आहे. तर आता सेक्शन 2 पासून आपण सुरुवात करणार आहोत. त्या कायद्याच्या जे बेसिक्स आहे त्याला मी कालही सांगितलं की कायदा पाठांतर करायचा नाही, कायदा समजून घ्यायचा, आणि कायदा एकदा समजला की परत कायदा पाठ करण्याची गरज नाही. तो तुमच्या अंतर्मनामध्ये गेला पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला समजलं पाहिजे, आणि तो कायदा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये वापरता आला पाहिजे. त्यामुळे आता कालच्या प्रमाणेच आपण अगदी सोप्या भाषेमध्ये हा कायदा समजून घेणार. सेक्शन प्रमाणे आता आपण पुढे जाऊ. हं. तर तर आता बेसिक आता कायद्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, आपल्याला जे काही 5, 7, 8 कलम आहेत, ती कलम आता आपण समजून घेऊ, आणि परीक्षे दृष्टीने जे काही महत्वाचं आहे, आता मी तुम्हाला अगोदर जे सांगितलं त्याच्यातूनच तुम्हाला प्रश्न येतील, अगदी साधे सोपे प्रश्न येतील, काही वेगळं याच्यामध्ये येणार नाही. तुम्हाला कायद्याची पार्श्वभूमी सांगितली, कायदा का निर्माण केला गेला ते सांगितलं, कायद्याचं काय वेगळेपणा इतर कायद्याच्या ते सांगितलं. आता बेसिक जे कायद्याचा जो बेअर ऍक्ट मध्ये आहे त्या गोष्टी आपण थोड्याशा एक्सप्लेन करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये बघा, सेक्शन 2 आहे, मी सांगितलं तुम्हाला सेक्शन 2 मध्ये हे व्याख्या आहेत. या कायद्यात कशाला काय म्हणावं, अशा प्रकारच्या व्याख्या या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहेत. तर मी मगाशी सांगितलं की या कायद्यामध्ये, या कायद्याचा अभ्यास करताना तुम्हाला 3 शब्द कायम सारखे तुमच्या कानावर येतील, तुम्ही ते कायम लक्षात ठेवायचे. अबेटमेंट, त्याच्यानंतर क्राईम सिंडिकेट, एडिंग आणि अबेटिंग. अबेट, अबेटमेंट, एडिंग, अबेटिंग, हार्बरिंग, क्राईम सिंडिकेट, ही या कायद्याचे गाभे आहेत, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे. तर ह्या व्याख्येची सुरुवात जी अबेट पासून झालेली आहे. अबेटमेंट म्हणजे अपप्रेरणा देणे. या कायद्याच्या भाषेमध्ये, संघटित गुन्हेगारीच्या भाषेमध्ये अबेटमेंट कशाला म्हणायचं? अबेटमेंट म्हणजे चिथावणी, अपप्रेरणा. म्हणजे या कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं संघटित गुन्हेगारीप्रमाणे कृत्य केलेलं आहे, म्हणजे चिथावणी दिलेली आहे, हे कसं समजावं, कशाला अबेटमेंट म्हणावं, याची अत्यंत सोप्या पद्धतीनं कायद्यानं व्याख्या केलेली आहे. कायदा 2A1 मधला ए सांगतो अपप्रेरणा, अबेटमेंट म्हणजे काय. ह्याच्यामध्ये साधारणपणे 3 कृत्य आहेत, बरोबर. ह्या बेर ऍक्टला आपण सोडून देऊ. आता तुम्ही हे लक्षात घ्या की मला एक 2 लोक, 4 लोक, 5 लोक, हे काहीतरी कॉमन इंटेन्शन, स्वतःचा काहीतरी फायदा व्हावा, स्वतःला काहीतरी पैसे मिळावेत, किंवा एखाद्यावरती धाक निर्माण करावा, स्वतःचं वर्चस्व निर्माण करावं, म्हणून एखादं गुन्हेगारी कृत्य करणार आहेत, याची मला माहिती आहे, आणि हे माहीत असताना मी त्यांना मदत व्हावी याकरता ज्या काही कृती करेल, म्हणजे उदाहरणार्थ एखादं कृत्य त्यांना पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीचा एखादा मेसेज ह्या व्यक्तीकडून घेईल, त्या व्यक्तीला देईल, एखादं मटेरियल याच्याकडून घेईल ते त्या पुढच्या व्यक्तीला पास करेल, किंवा त्याच्याकडून घेईल यांना देईल, त्याचा एखादा मेसेज घेईल इकडे देईल, याला अबेटमेंट म्हणायचं. साधं सिंपल, बरोबर. हेच कायदा सांगतो. काय सांगतो की अशा कुठल्याही व्यक्तीशी संबंध ठेवणं हे समजण्यास मला कारण आहे की त्यांचे काय आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अबेटमेंट, की मला माहिती आहे की लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, तरी पण मी काय करतो त्यांच्याशी
संबंध ठेवतोय. त्याच्यामध्ये एक शब्द आहे नोईंगली, म्हणजे ज्ञात असताना. बरोबर. तर अबेटमेंट म्हणजे काय, याच्या व्याख्याप्रमाणे की अशी व्यक्ती अशा क्राईम सिंडिकेटला, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना मदत करते आहे की जे अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत. बरोबर. कायदा असं म्हणतो की ती मदत कोणत्या प्रकारची, त्या व्यक्तींशी संपर्क ठेवणे. बरोबर, त्यांच्याशी संपर्क ठेवणे. दुसरं काय सांगतं की अशी त्यांच्याकडे कुठली माहिती असेल ती माहिती प्रसिद्ध करायची. बरोबर, किंवा ती माहिती पुढे पाठवायची, वितरित करायची. अशा प्रकारच्या जर ह्या दोन अटी केल्या तर अबेटमेंट. बरोबर. म्हणजे गुन्हेगारी कृत्य काही लोक करतात, हे गुन्हेगारी कृत्य करतात याची आपल्याला माहिती असताना ज्या वेळेला एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक त्या लोकांच्या संपर्कात राहील, त्यांची माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देईल, दुसऱ्या व्यक्तीकडून घेऊन त्यांना परत देईल, मेसेंजरचं काम करेल, त्यांचं मटेरियल ट्रान्सफर करेल, इतर कुठलेही फॉर्म्समध्ये त्यांना मदत करेल, तर ती व्यक्ती ह्या केसमधली अबेटमेंट करणारी व्यक्ती आहे असं समजावं. म्हणजे फारच जर हुशार परीक्षक असला तुम्हाला असं विचारेल की एक्स या व्यक्तीला वाय ही व्यक्ती गुन्हेगारी कृत्यांत गुंतलेली आहे हे माहीत असतानाही त्यानं त्या व्यक्तीचा एखादा संदेश झेड नावाच्या एखाद्या सदस्याला दिला, तर एक्स या व्यक्तीनं या कायद्याप्रमाणे गुन्हा केला असे म्हणता येईल का? बरोबर, किंवा म्हणता येणार नाही. म्हणजे काय की मला माहिती आहे तरीही मी असं करतोय, म्हणजेच मी काय झालो, या कायद्याप्रमाणे अबेटमेंट मी केलेली आहे. क्लिअर, एक मधल्या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. आता आणखी अबेटमेंट करण्यासाठी काय, मी त्या त्या लोकांना काय करू शकतो, पैसे देऊ शकतो. त्यांचे एखादी कृत्य पार पाडण्यासाठी मी त्यांना पैसे देईल. म्हणजे माहिती देणं, निरोप देणं, त्यानंतर त्यांचे काही साहित्य असेल, पुस्तक असतील, मेसेजेस असतील, रिटर्न असेल त्यांचं ते पुरवणं, आणि पैसे देणं, ह्या तीन गोष्टी घेणं, तिकडे देणं, देऊन पुन्हा घेणं आणि त्यांना पोचवणं, देणं आणि घेणं, गुन्ह्याशी संबंधित असलेली लोक आणि त्याची इन्फॉर्मेशन आणि मटेरियल, इतकं साधं सोपं, त्याला म्हणायचं अबेटमेंट. नोईंगली अशा प्रकारचं कृत्य करणं, हे झालं ह्या ह्या संघटित गुन्हेगारी कायद्याबाबतची अबेटमेंट. बरोबर. मी शिकवत असताना तुम्हाला जे काही वाटतं ते थोडंसं लिहून घेत चला, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल आणि परत कायदा तुम्हाला समजायला आणखी सोपा जाईल. तर हे झालं सेक्शन एक मधलं ह्या दोन गोष्टी. आता ह्याच्यातलं दोन दोन मधलं, आता यातलं बी काय सांगतं, ह्यातलं बी सांगतं संहिता. संहिता म्हणजे कोड काय आपला, सीआरपीसी. कुठल्याही कायद्याच्या तपासासाठी सीआरपीसी कोड, तोच कोड इथे, वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर सक्षम प्राधिकारी. बरोबर. आता सक्षम प्राधिकारी म्हणजे कम्पिटंट अथॉरिटी, हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा. प्रत्येक ठिकाणी कम्पिटंट अथॉरिटी असते. पोलीस स्टेशनचा कम्पिटंट अथॉरिटी असतो प्रभारी पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक. तालुक्याला असतो तहसीलदार, तो त्या दंडाधिकाऱ्याचा कम्पिटंट अथॉरिटी. त्याच्यावरती असतो डीसीएम, डेप्युटी कलेक्टर. आपल्याकडे असतात डीवायएसपी, एसीपी, त्यांच्यावरती ऍडिशनल एसपी, एसपी, जिल्ह्याच्या ठिकाणी एसपी. कम्पिटंट अथॉरिटी म्हणजे या कायद्याप्रमाणे कम्पिटंट कोण कुठले निर्णय घेण्यासाठी, तर कम्पिटंट कोण त्याची व्याख्या सांगितलेली आहे ती कलम 14 मध्ये सांगितली. बरोबर. तर 14 आपल्याला अभ्यासाला आहे. तर कम्पिटंट अथॉरिटी म्हणजे लगेच सांगून टाकतो, ह्या कायद्यामध्ये सचिव दर्जापेक्षा कमी नसलेला कम्पिटंट अथॉरिटी. पण तो कुठला, आता साहजिक आहे आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहोत आणि पोलीस डिपार्टमेंटचं जे सुपरविजनरी शेवटची अथॉरिटी असते गृहमंत्री, त्यांच्या अंडर जो असतो तो होम सेक्रेटरी, तो कम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला ह्या सेक्शन प्रमाणे याच्या मोक्यामध्ये जेव्हा तुम्हाला कम्पिटंट अथॉरिटी कोण असतो, तर ती कम्पिटंट अथॉरिटी असते सचिव दर्जाचा अधिकारी, आणि तो आपल्या भाषेमध्ये गृहसचिव, हे लक्षात ठेवायचं. सेक्शन 14 संपलं. वन लाईन क्वेश्चन येऊ शकतो की संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये सक्षम कम्पिटंट अथॉरिटीची व्याख्या कुठल्या सेक्शन मध्ये केलेली आहे, तर ती 14 मध्ये केलेली आहे. त्याची व्याख्या 2च्या बी मध्ये केलेली आहे. बरोबर. सी मध्ये केलेली आहे. सक्षम प्राधिकारी सी मध्ये, व्याख्या 14 मध्ये त्याची तरतूद, आणि तो कोण असणार, होम सेक्रेटरी. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, लिहून घेताय सगळे, सगळ्यांना समजताय.
माणिक समजताय? ओके गुड. तर मी सांगितलं, आपण परत रिपिटेशन करू, की संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं अबेटमेंट केली असं कधी समजावं, की ज्यावेळी त्या व्यक्तीला हे माहीत आहे की ही माणसं संघटितपणे गुन्हेगारी कृत्यात गुंतलेली आहे. असं असताना मी त्यांच्याशी संबंध ठेवतो. त्यांची कुठलीही माहिती एका गटाकडून घेऊन दुसऱ्या गटाला देतो, दुसऱ्या व्यक्तींना देतो. त्यांचं कुठलं मटेरियल एकाकडनं घेऊन दुसऱ्याला देतो. त्यांचे पैसे एकाकडनं घेऊन दुसऱ्याला देतो. आणि जसे इकडून घेऊन तिकडे देतो तसेच ते पुन्हा व्हाईस वर्सा करतो. त्यानं अबेटमेंट केली, चिथावणी दिली, मदत केली असं समजावं. त्याच्या पुढे संहिता म्हणजे सीआरपीसी, कम्पिटंट अथॉरिटी म्हणजे गृहसचिव, सेक्शन 14 इथपर्यंत क्लिअर झालं. इथपर्यंतचा भाग आपला डेफिनेशनचा सगळ्यांना समजला का? सेक्शन 2 मधले जे काही पार्ट आता मी शिकवले ते समजले का? कोळी समजले का? ओके. राहुलला समजलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपण इथपर्यंत आलो. आता याच्या पुढे आता कधीही लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं काय आहे, कायद्याचं ऍप्लिकेशन कुठं आहे? या कायद्याचं ऍप्लिकेशन हे डी मध्ये आहे. कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी इंग्लिशमध्ये शब्द आहे. तुम्ही कुठलाही एमसीयूसीचा कुठलाही खटला पाहिला तर त्याच्यामध्ये कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी म्हणजे चालू ठेवलेलं बेकायदेशीर कृत्य हे डी मध्ये सांगितलेलं आहे. आणि ते काय आहे ते तुम्हाला अगदी मी सोप्या भाषेत सांगतो. म्हणजे बघा, कुठल्याही व्यक्तीविरुद्ध एमसीयूसी प्रमाणे जर तुम्हाला त्याची कलम समाविष्ट करायची असतील तर त्याच्या काही पूर्व अटी आहेत. म्हणजे असं कधीही होत नाही की कुठलाही पोलीस अधिकाऱ्याला असं वाटलं की ही 4 लोक अत्यंत चुकीचे काहीतरी कृत्य करतायत आणि त्यांना आता मी एमसीओसी लावून टाकतो, त्यांच्याविरुद्ध प्रोसिडिंग करतो. त्याला तसं करता येणार नाही. तर एमसीओसी ची कलम लावण्यासाठी, त्याचा तपास करण्यासाठी जे बेसिक डेफिनेशन मध्ये आहे ते इथं आहे डी मध्ये. आता कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज कशाला म्हणायचं? म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने, आता गुन्हेगार हा शब्द मी वापरतो, एखाद्या गुन्हेगाराने मागच्या 10 वर्षामध्ये असे काही गुन्हे केले पाहिजेत, एखाद्या गुन्हेगाराने मागच्या 10 वर्षामध्ये असे काही गुन्हे केले पाहिजेत की त्या गुन्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त, म्हणजे एक चालत नाही, म्हणजे किमान 2 गुन्हे. किती? किमान 2 गुन्हे, ज्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा आहे. अशा एखाद्या गुन्हेगाराने मागच्या 10 वर्षामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे किमान 2 गुन्ह्यांमध्ये असे काही कृत्य केले पाहिजे, असे काही अपराध केले पाहिजे की ज्या अपराधामध्ये शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त आहे. त्या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र मागच्या 10 वर्षामध्ये न्यायालयामध्ये दाखल झालेले पाहिजे आणि दाखल झाल्यानंतर कोर्टाने त्याची दखल घेतली पाहिजे. ओके, सिम्पल. त्याला म्हणायचं कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी. म्हणजे मी एखादं कृत्य सातत्यानं बेकायदेशीर कृत्य करतोय हे तेव्हाच इस्टॅब्लिश होऊ शकतं ज्या वेळेला त्या प्रकारची कृत्य अगोदर मी केलेली पाहिजे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाचं जे वर्तन आहे ते सातत्यानं तो बेशिस्त आहे असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा त्याच्या अगोदर त्याने किमान 2 वेळा बेशिस्तपणा केलेला पाहिजे आणि तो बेशिस्तपणा रेकॉर्डवर आलेला पाहिजे. जेव्हा त्यानं 2 वेळा बेशिस्तपणा केला तेव्हा जेव्हा तो तिसऱ्यांदा बेशिस्तपणा करेल तेव्हा काय म्हणायचं? त्याने चालू ठेवलेला बेशिस्तपणा, आपल्या भाषेमध्ये अनलॉफुल कंटिन्यू, कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी. ओके. मग इथं या कायद्याची सुरुवात होते. म्हणजे एक्स या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे प्रोसिडिंग करण्यासाठी त्याच्या मागच्या 10 वर्षामध्ये हे जे काही कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज आहे ती सुरू पाहिजे. त्याच्यावर किमान 2 गुन्हे दाखल पाहिजे आणि त्या 2 गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा पाहिजे. त्या गुन्ह्याचे चार्जशीट कोर्टात फाईल झालेले पाहिजे आणि कोर्टाने त्याची दखल घेतलेली पाहिजे. ही झाली पूर्व अट. आणि हे 2 गुन्हे असतील आणि मग त्याने तिसरा गुन्हा केला आणि मग तुमच्या प्रिव्हियस रेकॉर्डमध्ये जर तुम्हाला समजलं की याने यापूर्वी असे 2 गुन्हे केलेले आहेत आणि तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नाही, मग तुम्हाला या कायद्याचा काय करता येतो? आधार घेता येतो. कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज
कायदा असं सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये एकापेक्षा जास्त आरोपपत्र म्हणजे दोन हवेत, एक नाही. बरोबर. ते दखलपात्र असले पाहिजे, 3 वर्षाच्या कारावाच्या शिक्षेस पात्र असले पाहिजे. आणि ही कामं त्या व्यक्तीनं एकट्यानं किंवा संघटनेच्या वतीनं एकट्यानं किंवा इतर लोकांनी मिळून किंवा अनेक लोकांनी मिळून केलेली पाहिजे. बरोबर. म्हणजे आता समजा मी असे यापूर्वीचे 3-4 माझ्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये माझे सदस्य, टोळीचे सदस्य वेगवेगळे आहेत. आणि आता जेव्हा मी तिसरा गुन्हा करतो, मी कॉमन आहे आणि सदस्य बदलले, म्हणजे त्या लोकांवरती या कायद्याचा इम्पॅक्ट होईल का? तर होतो. त्याच्यामध्ये मी कॉमन आहे. म्हणून याच्यामध्ये शब्द आहे एकट्याने, संघटनेच्या वतीने एकट्याने, अथवा इतरांच्या सोबत किंवा टोळीने मिळून. क्लिअर आहे? मग हे जे आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटी चालू ठेवणं, याच्यामधल्या 3 बेसिक अटी आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल हवेत. त्या 2 गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा असायला पाहिजे. आणि 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा आणि प्लस त्याची दखल कोर्टाने घेतलेली असेल आणि मग गुन्हा दाखल झाला की ते कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटीची डेफिनेशन त्यानं पूर्ण केली. इथपर्यंत क्लिअर आहे? 2D मधल्या तिन्ही पण गोष्टी आपल्याला कळल्या. ओके. आता हा झाला पार्ट नंबर 1. त्याच्यानंतर संघटित गुन्हेगारी कशाला म्हणायचं? आतापर्यंत आपण पाहिलं की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज कशाला म्हणावं. त्याच्यानंतर हार्बरिंग करणारा कोणाला म्हणावं, अबेटमेंट कोण करणार, कम्पिटंट अथॉरिटी आपण पाहिलं. आता याच्यातली पुढची डेफिनेशन आहे संघटित गुन्हेगारी. ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजे काय? आता आपल्या कायद्याचं नाव आहे की संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा. मग अशी संघटित गुन्हेगारी हवी की तो कायदा त्याला ऍप्लिकेबल झाला पाहिजे. त्याची व्याख्या कायद्याने केलेली आहे. संघटित गुन्हेगार कशाला म्हणावं? आता याच्यामध्ये कीवर्ड्स आहेत 3-4, की एखाद्या व्यक्तीने अवैध मार्गाने आर्थिक लाभ, हे लक्षात ठेवा की संघटित गुन्हेगारी कायदा लावण्यासाठी काय आर्थिक लाभ पाहिजे. म्हणजे हे कलम लावण्यासाठी, हा कायदा अप्लाय करण्यासाठी त्या अगोदरच्या व्यक्तींची कृत्य, अगोदरचे गुन्हे हे कशासाठी पाहिजे? आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पाहिजे. किंवा कशासाठी पाहिजे? स्वतःच्या किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक लाभ. म्हणजे याच्यामध्ये आर्थिक लाभाचं एक तत्व आहे. मी कुठलंही जे कृत्य करेल ते आर्थिक लाभासाठी असलं पाहिजे. दुसरा मुद्दा, इतर फायदा म्हणजे काय? वर्चस्व. आपण ज्याला भाईगिरी म्हणतो, की काही लोकांना माहिती की ह्या गल्लीमध्ये मला भाई म्हटलं पाहिजे. म्हणजे वर्चस्व, दहशत निर्माण करण्यासाठी, वर्चस्व निर्माण करण्यासाठी, भीती निर्माण करण्यासाठी असेल तरी सुद्धा काय होतं याच्यामध्ये कव्हर होतं. बरोबर. किंवा उठाव म्हणजे हेच वर्चस्वाचा प्रकार आहे हा. हा म्हणजे ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेटच्या एकदम बेसिक 4 गोष्टी इन्क्लूड आहेत. कुठलीही टोळी, कुठलाही व्यक्ती हा स्वतः किंवा स्वतःच्या वतीनं इतरांकडून किंवा त्याच्या टोळीच्या मार्फतीने एखादं कृत्य ह्या 4-3 गोष्टींसाठी करत असला पाहिजे. एक, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी, आर्थिक वर्चस्वासाठी, किंवा त्याचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं म्हणून, त्याची भीती दहशत व्हावी म्हणून. आणि हे या कायद्याचे कीवर्ड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादा माणूस वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतोय, म्हणजे कधी चोरी करतोय, त्याने खूप चोऱ्या केल्या, तर त्याला काही MCOC लावता येणार नाही. त्याच्यामध्ये आर्थिक फायदा आहे का? नाही. एखादा माणूस सतत लोकांनी त्याला घाबरवून मारामाऱ्या करतोय, 324, 325 गुन्हे दाखल करतोय, त्याला लागू होईल का? होईल. एखादा माणूस आर्थिक फायदा करण्यासाठी खंडण्या मागतोय, लागू होईल का? होईल. म्हणजे आर्थिक फायदा असला पाहिजे, त्याचबरोबर वर्चस्ववादाची भावना असली पाहिजे, अनडू ऍडव्हान्टेजेस म्हणजे गैरवाजवी मला मिळालं पाहिजे. तर हे या सिंडिकेटमध्ये आवश्यक आहे. हा या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी, कायद्याचे सेक्शन्स ऍड करण्यासाठी त्याच्यावरती 2 पेक्षा जास्त चार्जशीट दाखल पाहिजेत. त्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त वर्ष शिक्षा पाहिजे. त्याची दखल कोर्टानं घेतलेली पाहिजे. आणि त्यानंतरचे गुन्हे, ते गुन्हे आणि हे गुन्हे हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी किंवा आर्थिक वर्चस्वासाठी किंवा दहशत निर्माण करण्यासाठी केलेले पाहिजे. हे या कायद्याच्या काय आहेत? बेसिक्स आहेत. हे ऑर्गनाइज्ड सिंडिकेट. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या कृत्यांना संघटित गुन्हेगाराची कृत्य म्हणावी. त्याच्यामध्ये हे जर कीवर्ड्स नसतील
तर त्यांना संघटित गुन्हेगारी म्हणता येणार नाही. मग ते अशा प्रकारचे कायदे गुन्हे महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. ते कायदे काही केसेस कोर्टामध्ये टिकल्या नाही. कोर्ट किंवा कुठलीही न्यायव्यवस्था, कुठलेही ट्रायल कोर्ट हे बेअर ऍक्टचा नियमाप्रमाणे अर्थ लावतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर आणि कन्फर्म पाहिजे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? माणिक समजलं? माणिक कोळी समजलं? ओके. एकदम सोप्या भाषेमध्ये मी सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना समजत असेल तर. आता इथपर्यंत आपण आलो दोन मध्ये. म्हणजे आता हेच डेफिनेशन आहे की म्हणजे संघटित गुन्हेगार जो आहे त्याने काय केलं पाहिजे, एकट्याने किंवा त्याच्या सदस्यांच्या टोळीनं मिळून हिंसाचार केला पाहिजे. आपण म्हणतो धाक धपटशा हिंसाचार. मी मगाशी सांगितलं की वर्चस्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हिंसाचार करायला लागेल. म्हणजे थोडक्यात आर्थिक फायदा आणि शरीराविरुद्धचे गुन्हे जे लोक सातत्याने करतायत, बरोबर, त्याला बेसिकली हा कायदा लागू होतो. हे या कायद्याचं संघटित गुन्हेगारीचं वैशिष्ट्य आहे. आता सिंडिकेट, बरोबर. आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की सिंडिकेट म्हणजे याच्यामध्ये खूप सारे लोक हवेत वगैरे वगैरे, असं काही नाही. हे लक्षात घ्या की काही माणसं ही मास्टर माइंड असतात, बरोबर की नाही. असे मास्टर माइंड असतात की एका जागी बसतात आणि बाकीच्यांकडून कृत्य करून घेतात. लक्षात ठेवा, याच्यामध्ये मास्टर माइंड जो असतो, म्हणजे याच्यामध्ये जे वाक्य आहे की संघटित गुन्हेगार संघटना किंवा टोळी म्हणून एकट्याने, म्हणजे मी एकटा करू शकतो ना, करू शकतो की नाही काही लोकांच्या मदतीने, एकट्याने. म्हणजे संघटित गुन्हेगारी जरी म्हटलं तर याच्यामध्ये असं टोळी 10-20 लोक असं लक्षात ठेवायचं नाही. मी एकट्याने किंवा संयुक्तपणे जे काही कृत्य करतो, माझ्याकडे लोक असतील. आता सिंडिकेट म्हणून इथं 4 लोक येतात, एकटा किंवा एकत्र, अशा प्रकारचं हे ऑर्गनायझड क्राईम आहे. आता याच्यामध्ये पुढचं विशेष न्यायालय, आपण कालही पाहिलं की शक्यतो जे महत्वाचे मायनर ऍक्ट्स आहेत त्याच्यामध्ये स्पेशल ऍक्ट असतो. आणि त्या स्पेशल ऍक्टला केंद्र शासन किंवा राज्य शासन हे विशेष न्यायालयांची स्थापना करतं. म्हणजे जे ऍक्टिंग सेशन कोर्ट्स असतात त्यातल्याच एखाद्या कोर्टाला दर्जा देतो विशेष न्यायालयाचा, आणि त्या केसेस तिथं चालतात. ह्याही कायद्याला विशेष न्यायालय असतं, त्याला विशेष मोक्का न्यायालय असं म्हणतात. ते सत्र न्यायालयाच्याच दर्जाचं न्यायालय असतं, इक्विव्हॅलंट असतं. आणि ते विशेष न्यायालयामध्ये हे खटले चालतात, बरोबर. तर 5 मध्ये त्याची रचना केलेली आहे, तर ते मी तुम्हाला सांगितलं, बरोबर. म्हणजे ह्या कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याप्रमाणे गुन्हा कधी दाखल होईल, त्याचे काय अटी आहेत, त्या अटी सांगितलेल्या आहेत. क्राईम सिंडिकेट म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. त्याचे काय बेसिक कीवर्ड्स आहेत ते सांगितलेलं आहेत. इथपर्यंतचा हा डेफिनेशनचा पार्ट आहे, तो पार्ट 2 मध्ये आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण डेफिनेशन पाहिल्यानंतर शिक्षा सांगितली. आता बघा, कालच्या ह्याच्यामध्ये अट्रॉसिटीमध्ये आपल्याला डेफिनेशन सांगितल्या होत्या की कोणती कोणती कृत्य केली, बरोबर, तर त्याला शिक्षा होईल, कशाला गुन्हा केला असं म्हणावं. तर ह्या कायद्यामध्ये मी सांगितलं ह्याच्या ज्या बेसिक अटी आहेत की स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता, वर्चस्वाकरिता, हा समाजामध्ये भीती निर्माण व्हावी म्हणून हिंसाचाराचा वापर करून आर्थिक फायदा मिळवला, तर हेच या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. त्याची अट आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त गुन्हे, 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा, त्याची दखल न्यायालयाने घेणं आणि नंतरचा गुन्हा दाखल होणं. आणि ह्या प्रकारचं कृत्य करून एखाद्या व्यक्तीनं आता गुन्हा केला. आता एमसीओसी अप्लाय कसा होतं हे पहिलं समजून घ्या. आता एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीला मारलं आणि 325 प्रमाणे गुन्हा दाखल झाला, त्याला दगडाने मारलं किंवा काठीने मारलं, त्याला जखम झाली, तो ऍडमिट झाला. आणि नंतर तपासामध्ये असं लक्षात आलं की ह्या व्यक्तीने यापूर्वी असं 3-4 लोकांना मारलेलं आहे आणि त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, आणि तो जामीन मिळाला की वारंवार गुन्हे करतो. आणि असं लक्षात आल्यानंतर त्या तपास अधिकारी काय करतो, त्याचा जुनं रेकॉर्ड मागवतो. आणि ते रेकॉर्ड पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हा काही माणूस थांबत नाही, बरोबर. मग तो काय करतो,
त्या 2 गुन्ह्यांचे कोर्टातनं पेपर मागवतो. पेपर मागवल्यानंतर त्याचा एक प्रस्ताव तयार करतो. ते पेपर्स त्याला लावतो, ह्या कायद्याची हकीकत मागचे 2, 3, 4 कायदे लावतो आणि ह्या कायद्याप्रमाणे हे सेक्शन्स अप्लाय करावे. म्हणजे आता आयपीसीचा तपास सुरू आहे, 15 दिवस झाले, पीसी संपली. आणि हे तपास करत असताना मला सांगितलं कोणीतरी की याच्यावरती अगोदर असे असे गुन्हे दाखल आहेत, हा अत्यंत खतरनाक माणूस आहे. तर मी काय करणार, ते त्याचे रेकॉर्ड्स घेणार, त्या रेकॉर्डचा एक प्रस्ताव तयार करणार आणि तो प्रस्ताव मार्फतीने, मग ह्या कायद्यामध्ये मी परत एकदा येतो की हा कायदा इतका कठोर का आहे. म्हणजे हा कायदा पोलीस स्टेशन लेवलला पीआय दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत किंवा डीवायएसपी पर्यंत किंवा सुप्रिटेंडेंट रँक पर्यंत ह्या कायद्याचा वापरच करता येत नाही. आता बघा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या माणसाचं कृत्य प्रचंड बेकायदेशीर आहे. याचं वारंवार कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी सुरूच आहेत, तरीही हा गुन्हे करतो. मग मी ते रेकॉर्ड जमा करून तपासादरम्यान काय करणार, त्याचा प्रस्ताव तयार करणार आणि तो प्रस्ताव मार्फतीने कायदा असं सांगतो, कम्पिटंट अथॉरिटी, सेक्शन 23 लिहून घ्या. सेक्शन 23 मध्ये सांगितलेलं आहे की या कायद्याची कलम समाविष्ट करण्यासाठी किमान पोलीस उपमहानिरीक्षक, ज्याला आपण डीआयजी म्हणतो, डीआयजी अँड अबव, त्या अधिकाऱ्याकडे प्रस्ताव दिल्यानंतर तो त्या प्रस्तावाची छाननी करतो आणि त्याला असं वाटलं की नाही, कायद्याप्रमाणे याचे कंटिन्यू अनलॉफुल ऍक्टिव्हिटी सुरूच आहे, हा धाक धपटशा दाखवतो आहे, आर्थिक फायद्यासाठी कृत्य करतो आहे, हिंसाचार करतो आहे, एकट्यानं अथवा संघटनेच्या वतीनं करतो आहे, याच्याकडे माणसं आहेत, टोळी आहेत, त्याच्या असं खात्री पटली, कायदा असं मानतो की इतक्या उच्च दर्जाचा अधिकारी ह्या प्रस्तावाची छाननी केल्याशिवाय, व्यवस्थित माइंड ऍप्लिकेशन केल्याशिवाय ह्या प्रकारच्या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्याची परवानगी देणार नाही. म्हणून डीआयजी रँक पर्यंत ठेवलं, म्हणून हा कायदा कठोर आहे. मग हा प्रस्ताव मी वरती पाठवला की त्या प्रस्तावाची छाननी झाली की मग डीआयजी अँड अबव रँकचा ऑफिसर ते बघणार आणि मग त्यांनी जर परवानगी दिली तर मग ह्या कायद्यामध्ये त्यानं जे काही कृत्य केलं असेल, मग परत आपण यायचं. मी तुम्हाला 2:1 मध्ये सांगितलं, मी जर समजा फक्त मदत केली असेल, त्याचा निरोप दिला असेल, माहिती दिली असेल, तर मी 2 प्रमाणे शिक्षा केली, मी MCC 2 अप्लाय करेल. मी पैसे दिले असतील तर 2B C काय असेल ते, बरोबर. मी जर आणखी वेगळं काय केलं असेल तर त्याप्रमाणे जे डेफिनेशन मध्ये सांगितलं, मी ते सेक्शन्स अप्लाय करण्याची, गुन्ह्यात समाविष्ट करून तपास करण्याची परवानगी मागतो. बरोबर. म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये तपास करण्याची परवानगी देण्याचे अधिकार कोणाला? पोलीस उपमहानिरीक्षक, डीआयजी आणि अबव रँक. हा तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा पार्ट. आणि ते केल्यानंतर ह्या गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार कोणाला? डीवायएसपी अँड अबव. मग ही ऑर्डर्स पण कोण काढणार? संबंधित महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, की ज्यांनी या गुन्ह्याच्या तपासाला परवानगी दिली, ते मग गुन्ह्यामध्ये MCOC ची कलम लावून तपास करायला परवानगी लेखी देतील आणि त्यासोबत या गुन्ह्याचा तपास कुणी करावा त्याचा आदेश काढतील. 23च्या सेक्शन 1-2 मध्ये याच्या तरतुदी आहेत. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण? डीआयजी. तपास करणारा कोण? डीवायएसपी. आता हा आयपीसीचा गुन्हा पोलीस निरीक्षक दर्जाच्या माझ्याकडून तो वर्ग झाला डीवायएसपी रँकच्या अधिकाऱ्याकडे. आता हे आरोपी जेलमध्ये असतील तर काय होईल? त्यांचा ताबा घेतला जाईल, कोर्टाला कळवलं जाईल. आता ज्युरिडिक्शन ओव्हर झालं. ह्याच्यामध्ये सांगितले विशेष न्यायालय. आतापर्यंत आयपीसीचं न्यायालय होतं, आता MCOC अप्लाय झालं, ज्युरिडिक्शन बदललं. साध्या सेशन कोर्टाकडून आता विशेष न्यायालयाकडे वर्ग झालं. मग त्याच्या संदर्भातले जे काही रिमांड रिपोर्ट्स असतील, पेपर्स असतील, ते त्या कोर्टाला कळवायचं की या या गुन्ह्यामध्ये आता MCOC अप्लाय झालेला आहे, संघटित गुन्हेगारी याला लागू झालेला आहे, याचं ज्युरिडिक्शन तुमच्या हद्दीतलं ज्युरिडिक्शन संपल्यामुळं कृपया आपण त्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करा आणि त्या न्यायालयाकडे जाऊन आपण त्या आरोपींची PCR मागायची. प्रक्रिया सुरू झाली परत. आता PCR परत किती दिवस? 30 दिवस. तपास आणखी एक्स्ट्रा 90 दिवस. बरोबर. हा तपास आता सगळा आपला सुरू होणार. आणि ज्याप्रमाणे गुन्ह्यात MCOC अप्लाय करण्यासाठी 23 प्रमाणे तुम्हाला परवानगी लागते डीआयजींची किंवा आयजींची, त्याचप्रमाणे चार्जशीट पण टाकायला एका विशिष्ट अधिकाऱ्यांची परवानगी लागते. ते कोण? आता समजा एखाद्या डीआयजी किंवा आयजीने परवानगी दिली तर कायदा असं म्हणतो की त्याही पेक्षा अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यानं पुन्हा एकदा माइंड अप्लाय करायचं. मग ह्यांचा तपास पूर्ण झाला डीवायएसपींचा की त्यांनी परत ते सगळं तयार करायचं आणि दोषारोपपत्र टाकण्यासाठी परत एकदा ते कुणाला पाठवायचं? आता महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडिशनल डीजी म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक, एडीजी, ह्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ह्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट टाकता येत नाही. म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी कोण? एडीजी.
चार्जशीट गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र कलम लावून तपास करायला परवानगी कोणाची? डीआयजी. चार्जशीटला ईडीजी. इतका कठोर कायदा. आयपीसीच्या कुठल्या सेक्शन मध्ये आहे का अशी तरतूद की बाबा मला अशा अशा कलमाने गुन्हा दाखल करायचा आहे, परवानगी द्या? आपण घेतो का परवानगी? नाही. चार्जशीट टाकायला घेतो का परवानगी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची? नाही. कायदा बाय डिफॉल्ट असं सांगतो की यू आर अ लिजिटिमेट पर्सन टू इन्व्हेस्टिगेट, अँड बाय डिफॉल्ट यू हॅव अ राईट टू अप्लाय द सेक्शन, इन्व्हेस्टिगेट द ऑफेन्स अँड फाईल द चार्जशीट. बरोबर? म्हणजे या कायद्याचं वेगळे पण काय? हा कायदा कठोर का? या कायद्यामध्ये कायदा तपास सुरू करण्यापूर्वीच त्याच्या अटी आहेत, किती गुन्हे असावेत, ते कुठल्या प्रकारचे असावेत, त्याच्यानंतर त्याचे फुलफिलमेंट झाल्यानंतर कायदा लावण्यासाठी परवानगी डीआयजींची, चार्जशीट टाकण्यासाठी परवानगी ईडीजींची. इतका कठोर कायदा आहे. बरोबर? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. तुम्हाला समजतंय का? ओके, माणिक तुमचा प्रश्न होता, गेलाय तो आता, पण मी सांगतो आपलं हे संपलं की. ओके. ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. तर आता मी सांगतो की त्याप्रमाणे सँक्शनिंग अथॉरिटी समोर होती, पण मी आता याच्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला हे सांगितलं. तर या कायद्याप्रमाणे एक हा कायदा अप्लाय झाल्यानंतर मी कालही सांगितलं की आपला कायदा हा इक्विव्हॅलंट शिक्षा देतो. इक्विव्हॅलंट म्हणजे कठोर शिक्षा देत नाही. ज्या प्रमाणात कृत्य असेल त्याच प्रमाणात शिक्षा देतो. म्हणजे जर ह्या एमसीयूसी मधल्या एखाद्या आरोपीने असा गुन्हा केला असेल की त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, बरोबर, तर त्याला तो मृत्यूदंड देत नाही, काय करतो, जन्मठेप देतो. आणि आता त्याला जन्मठेप दिलेली आहे म्हणून त्याला शिक्षा 1 लाख रुपये दंड देतो. समजा मृत्यू झालेला नाही, हाफ मर्डर झालेला आहे, बरोबर, तर मग त्याला शिक्षा त्याची 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत देतो. आणि मृत्यू झालेला नाही मात्र संघटित गुन्हेगार आहे म्हणून दंड मात्र 5 लाख रुपये आहे. आणि या व्यतिरिक्त मग त्याचे जे इतर सदस्य आहेत, मग मी मागे सांगितल्याप्रमाणे कोणी फक्त हार्बरिंग केलं, लपून ठेवलं, आसरा दिला, कोणी फक्त त्याचे निरोप पोचवले, कोणी त्याची मालमत्ता ताब्यात ठेवली, तर त्याला सेक्शन प्रमाणे 3 वर्ष 5 वर्ष ते आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा आहे आणि दंड आहेत. त्या तरतुदी तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायच्या. बरोबर? आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये बघा, सेक्शन 1 मध्ये बघा की जी कोणी व्यक्ती संघटित गुन्हेगारीचा अपराध करेल, बरोबर, तर मृत्यू जर झाला, बरोबर, मृत्यू झाल्यावर काय आहे? त्याला जर तो एकदम ब्रुटल असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या टोळीनं एखाद्या व्यक्तीचा अगदी दगडाने ठेचून खून केला, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की अत्यंत दुर्मिळ, ब्रुटल त्याला शब्द वापरला जातो, ब्रुटल, तर मग त्याला मृत्यूदंड देईल. इतर केसेसमध्ये काय करेल? मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि कमीत कमी 1 लाख रुपये दंड. कधी? जेव्हा डेथ झालेली असेल तेव्हा. ही यातली पहिली शिक्षा आहे. आणि इतर दुसऱ्या ज्या आहेत, मग समजा मृत्यू झालेला नाही मात्र फायरिंग केलेलं आहे, हाफ मर्डर आहे, वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये किमान 5 वर्ष, कमीत कमी, त्याच्यापेक्षा कमी नाही, ती एक्सटेंड टू लाईफ पर्यंत असू शकते. आणि 5 लाख रुपये दंड. बघा दंड किती प्रचंड आहे बघा. कुठल्याच गुन्ह्यामध्ये इतका दंड नाही. वाय दिस ऍक्ट इज सो पॉवरफुल? दंड बघा, 5 लाख रुपये दंड आहे. बरोबर? त्याचप्रमाणे समजा एखाद्यानं पूर्वतयारी केली, म्हणजे ऍक्ट मध्ये भाग नाही घेतला पण काहीतरी पूर्वतयारी केली, आपण ज्याला कट रचना वगैरे म्हणतो, अप्रत्यक्ष मदत केली, तर त्याही मध्ये याला सांगितलेलं आहे, त्याला किमान 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होईल. समजा एखाद्या व्यक्तीनं पूर्वतयारी केली आणि त्याला निरोप दिला की वाई ही व्यक्ती एक्स या चौकात थांबलेली आहे आणि तुम्ही जा, एवढंच त्याने पूर्वतयारी करून गेला, तर याला सुद्धा जन्मठेप होऊ शकते. म्हणजे याने काय रोल केला त्याप्रमाणे. आणि 3 मध्ये हार्बरिंग म्हणजे आसरा दिला. मी प्रत्यक्ष कृत्य केलेलं नाही, मात्र मला असं वाटलं की ह्या व्यक्तींनी एखाद्याचा खून केलेला आहे आणि ते माझ्या घरी आले, मला समजलं, तरी मी त्यांना माझ्या घरी ठेवून घेतलं, कायद्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला हार्बरिंग हा शब्द आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे आश्रय दिला, तर ह्याच्यामध्ये काय शिक्षा आहे? त्याला सुद्धा 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत. ओके, समजलं सगळ्यांना? शिक्षा ह्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे आहेत. म्हणजे कायदा असं मानतो की त्याला इक्विव्हॅलंट शिक्षा व्हायला पाहिजे. मग मागच्या कायद्यामध्ये आपण पाहिलं, याही कायद्यामध्ये अशा प्रकारच्या ह्या 3 सेक्शनमध्ये याला शिक्षा सांगितलेल्या आहेत. हा, ठीक आहे, लिहायचं असेल तर लिहून घ्या. थोडंसं जेवढं पॉसिबल आहे तेवढं लिहून घ्या. बाकीचं आपण जमलं तर परत एकदा काही सोप्या भाषेमध्ये लिहून घेऊ.
भारत बाविस्कर समजतंय का? धीरज, भरत, हेमंत. झालं. आणि आता बघा, समजा एखादी व्यक्ती जी आहे ती त्या टोळीचा सदस्य आहे, आणि टोळीचा सदस्य म्हणून ती स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता, स्वतःकरिता किंवा टोळी प्रमुखाकरिता जे काही कृत्य करत असेल, तर त्या टोळीचा सदस्य असलेल्या व्यक्तीला सुद्धा कमीत कमी 5 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत, म्हणजे त्याने जे काही कृत्य केलेलं असेल त्याच्या प्रमाणामध्ये शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड आहे. बघा, दंड तुम्ही लक्षात घ्या. आयोग तुम्हाला थोडंसं क्लचमध्ये पकडण्यासाठी दंडाच्या तरतुदी 100% विचारेल. जर डेथ झाली आणि त्याला मृत्यूदंड दिला, तर त्याला मृत्यूदंडच दिलेला आहे म्हणून फक्त 1 लाखाची तरतूद आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एका ठिकाणी फक्त थोडीशी तरतूद कमी आहे. बाकी सगळ्या ठिकाणी हार्बरिंग केलं, एडिंग केलं, अबेटिंग केलं, किती दंड आहे? 5 लाख रुपये. हे तुम्ही थोडं लॉजिक लक्षात घ्यायचं की दंड किती आहे. बघा, वाय वाय दिस ऍक्ट इज सो ट्रिंजंट. इतका कठोर कायदा, काय दंड बघा. बरोबर. जामीन नाही ट्रायल होईपर्यंत, गुन्हा दाखल करण्यापूर्वी, सुरू करण्यापूर्वी तपास, परवानगी डीआयजींची, चार्जशीट टाकायला परवानगी एडीजींची, तपास करण्यासाठी मुदत 6 महिन्यांची, 190 दिवसांची, आणि इतके भले मोठे दंड. म्हणून हा कायदा अत्यंत कठोर. बरोबर. त्यानंतर आता मी एखादी टोळी चालवली, त्या टोळीच्या माध्यमातून खंडण्या वसूल केल्या, आणि तो जो अवैध पैसा आहे, तो अवैध पैसा, त्याच्यातून मी एखादी मालमत्ता खरेदी केली, बरोबर, किंवा माझ्या संघटनेच्या लोकांनी मालमत्ता संपादित केली आणि ती माझ्या नावावर घेतली, तर त्या गुन्ह्यासाठी सुद्धा 3 वर्ष ते कमीत कमी 2 लाख रुपये दंड. बरोबर. आणि ही जी सगळी मालमत्ता आहे, ती जप्तीची तरतूद आहे. ती जप्तीची तरतूद सेक्शन 20 मध्ये. बघा तुम्ही, एक आपला सरकारी नोकरांसाठी असलेला भ्रष्टाचार अधिनियम सोडला, तर बाकीच्या कायद्यांमध्ये संपत्ती जप्तीची तरतूद आहे का? नाही. हा कायदा कठोर का? या कायद्यामध्ये संघटित गुन्हेगारी करून मिळवलेली सगळी मालमत्ता, सगळे पैसे, हे काय होतात? जप्त करण्याची तरतूद आहे सेक्शन 20 मध्ये. म्हणून हा कायदा कठोर. म्हणजे मी 10 वर्षे गुन्हेगारी केली, खंडण्या वसूल केल्या, लोकांना मारलं, माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले, आणि जर नंतर मला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये मालमत्तेची जप्ती होते का 384, 87, 85 मध्ये? नाही होत. पण जर एमसीओसी लागलं आणि ते सिद्ध झालं, तर मग मात्र ह्या व्यक्तीने हे कायदेशीररित्या कमावलेलं आहे का, ह्याचं 100% स्क्रुटिनी होणार. आणि जर ते निष्पन्न झालं, तर मालमत्ता जप्त होणार. सेक्शन काय? 20. बरोबर. आता बघा, किती हसत खेळत आपण सेक्शन लक्षात ठेवले. तुम्हाला काय पाठ करण्याची गरज पडली का? नाही. कायदा पाठ अजिबात करायचा नाही. कायदा लॉजिकनं, सिक्वेन्सनं लक्षात घ्यायचा आणि माइंड ऍप्लिकेशन करायचं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? 2 मध्ये संघटित गुन्हेगारी संदर्भातल्या काही डेफिनेशन्स होत्या. कशाला संघटित गुन्हेगारी म्हणावं, अबेटमेंट म्हणजे काय, एडिंग म्हणजे काय, हार्बरिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर संहिता म्हणजे काय, कम्पिटंट अथॉरिटी म्हणजे काय, याच्यामध्ये त्यानं त्या प्रकारचं कृत्य केलं तर शिक्षा सांगितलेल्या आहेत, किती दंड होईल ते सांगितलेलं आहे. 2 आणि 3 परीक्षे दृष्टीने संकल्पना एखादी विचारली जाऊ शकते किंवा शिक्षा विचारल्या जातील. ह्याच्या पलीकडे वेगळं असं काही विचारलं जाणार नाही. हं? ओके. आता नेक्स्ट. आता बघा, मगाशीच मी सांगितलं. आता बघा, ह्याच्या आधीच्या कलमामध्ये सांगितले की जर मालमत्ता संपादित केली, हा, बरोबर, संघटित गुन्हेगारीच्या वतीने, याच्यामध्ये एक वेगळा शब्द आहे, बेहिशोबी. बघा, सरकारी नोकरांसाठी आहे बघा, डीपीए लागतं त्याला. डीपीए म्हणजे काय? डिस्प्रपोर्शनेट ऍसेट. म्हणजे असं होऊ शकतं की मी दिसताना एकदम सभ्य दिसतोय, पण 4 लोक माझ्यासाठी हप्ते गोळा करून आणतायत, बरोबर, आणि मी तर काय एकदम मस्तपैकी छान कपडे बिपडे घालून रोज गाडी बिडी, चौकात बसतोय, एखादं दुकान चालवतोय, आणि हे करत असताना माझी लोक मात्र छानपैकी जाऊन, त्यांची छान वसुली चालली आहे, आणि मी पैसे जमा केलेत, आणि एका टप्प्यानंतर असं लक्षात आलं, गुन्हा दाखल झाला, आणि मी त्याच्यामध्ये आलो, आणि नंतर जर लक्षात आलं की यार माझं जे उत्पन्न आहे लिगल, स्क्रुटिनी करण्यात आली, इन्कम टॅक्स तपासलं, माझे लिगल उत्पन्नाचे सोर्स तपासले, आणि जर माझ्याकडे ती संपत्ती जास्त मिळून आली, त्याला काय म्हणायचं? बेहिशोबी, डिस्प्रपोर्शनेट. बरोबर. आणि मग अशी संपत्ती असेल तर हा कायदा काय सांगतो?
जर कोणत्याही व्यक्तीने संघटित गुन्हेगारी सदस्यांच्या वतीने, म्हणजे एक्स या व्यक्तीनं कमावली आणि मी सदस्य, म्हणजे मी आहे का, सक्रिय आहे का, नाही, पण मी पैसे ठेवून घेतले, मी काय आहे, गुन्हेगार आहे. डेफिनेशन काय सांगते की संघटनेच्या वतीनं किंवा स्वतः, ह्याप्रमाणे काय केलं मी, अशी मालमत्ता गुन्हेगारी सदस्याच्या वतीने जिच्या बाबतीत मला उत्तरच देता येत नाही, मला लिगल सोर्स ऑफ इन्कम सांगता येत नाही, बरोबर, अशा प्रकारची जंगम. आता जंगम आणि स्थावर मालमत्ता काय आहे ते आयपीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण आयपीसी मध्ये जाऊ ते समजून घेऊ. जी मालमत्ता हलवता येत नाही, ती हलवू शकत नाही, ती स्थावर. आणि जी हलवता येते, जी फिरवता येते, जी इकडे तिकडे फिरू शकते, ती जंगम. अशा प्रकारची कुठलीही मालमत्ता असेल ते जप्तीचे अधिकार सेक्शन 20 मध्ये विशेष न्यायालयाला. ओके. तर अशा प्रकारची मालमत्ता जर माझ्याकडे असेल तर ती मला काय होणार, मला शिक्षा 3 वर्ष ते 10 वर्ष दंड, आणि 20 द्वारे काय, ती जप्त. क्लिअर? शिक्षा सगळ्या क्लिअर झाल्या, लिहून घेतल्या. काटकर तुम्हाला समजतंय का? मी सांगत असताना जे जे तुम्हाला महत्वाचं वाटेल थोडंफार ते लिहून घेत चला. छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी सांगतोय त्या लक्षात घ्या. एकदा का तुम्हाला मी ज्या प्रकारे सिक्वेन्स मध्ये समजून सांगतोय ते तुमच्या एकदा लक्षात आलं की झोपेतही तुम्हाला विचारलं तर 20 मध्ये जप्ती असते, न्यायालय जप्ती करू शकतो. बेहिशोबी मालमत्ता असेल तर सेक्शन 4 प्रमाणे त्याला शिक्षा होईल, ती मालमत्ता जप्त होईल, त्याला दंड होईल. अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात येतील. कुठलेही विशेष कष्ट, कुठलाही त्रास तुम्हाला अजिबात घेण्याची गरज नाही. इतकं साधं सोपं आहे. ओके. 4 आपलं संपलं. आता 14. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी कायद्याची तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगत होतो, मी त्याच वेळेला तुम्हाला सांगितलं की हा कायदा वेगळा का आहे, वाय दिस ऍक्ट इज डिफरंट फ्रॉम अदर ऍक्ट्स. तर इतर कायद्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या तपासामध्ये फोन टॅपिंगला परवानगी नसते. आपल्याला नॉर्मल आपण ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत सीआरपीसीच्या त्याप्रमाणे आपण तपास करतो. तर ह्या कायद्यामध्ये कलम 14 प्रमाणे दूरध्वनी, म्हणजे आपण त्याला आजच्या भाषेमध्ये मोबाईल म्हणतो, याच्यामध्ये 3 गोष्टी येतात, लक्षात घ्या. दूरध्वनी म्हणजे मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आपला ईमेल किंवा कम्प्युटर, बरोबर, आणि मौखिक संदेश. आता मौखिक संदेश म्हणजे कसा, मौखिक संदेश समजा इतर कुठल्या मार्गाने दिला असेल, एखादं उपकरण वापरून, वॉट एव्हर सो. थोडक्यात परीक्षेला हे विचारलं जाऊ शकतं की कोणत्या कलमाप्रमाणे संदेश टॅप करण्याची सुविधा या कायद्यात आहे, तर सेक्शन 14 प्रमाणे, बरोबर, 14 प्रमाणे आहे. आता याची प्रक्रिया काय आहे, आता याच्यामध्ये ही प्रक्रिया आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, आता आपण परत भारतीय राज्यघटनेकडे यायचं. भारतीय राज्यघटनेचं कलम असं सांगतं 14 की तुम्हाला कायद्यासमोर समानता आहे. 19 असं सांगतं की तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. 7 प्रकारांची सात सात होती, एक वगळलं, संपत्तीचा अधिकार वगळलं, ते 300 क मध्ये ठेवलं, आणि 6 प्रकारची राहिली ती. आणि 20-21 मध्ये कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्याच विरुद्ध साक्षीदार होण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. बर्डन ऑफ प्रूफ त्या एजन्सीवर ठेवलं, जे आपल्या याच्यामध्ये आहे. त्यानंतर अटकेपासून स्वातंत्र्य दिलं. मेनका गांधीचा फार फेमस खटला आहे, प्रायव्हसीची केस आहे, त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला प्रायव्हसीचा अधिकार आहे, बरोबर. आपण हे रिलेट केलं तर ह्या कायद्यामध्ये जेव्हा एखाद्या तपासामध्ये मी जेव्हा फोन टॅपिंग करणार आहे, एखाद्याचा ईमेल टॅप करणार आहे, त्याचा मौखिक संदेश करणार आहे, मला कायद्यानं एम्पॉवर तर केलं, पण त्याच्यासाठी काय पाहिजे, कोडिफिकेशन पाहिजे. उद्या कुठलाही तपास अधिकारी कदाचित जर त्यानं त्याचा गैरवापर करायचं ठरवलं तर एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या खाजगी आयुष्यावरती बंधनं आणून किंवा गैरवापर करून तो करू नये, म्हणून याची एक प्रक्रिया कायद्याने सांगितलेली आहे. तर आपण मगाशीच पाहिलं कम्पिटंट अथॉरिटी, बरोबर. मग ह्या कायद्याप्रमाणे तुम्हाला सांगतो पोलिसांना कुठल्याही प्रकारचे फोन टॅपिंग करायचे अधिकार नाहीत, बरोबर. आता ह्या कायद्यामध्ये तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 14 मध्ये जेव्हा आपल्याला फोन टॅपिंग करायचा असेल तर तो टॅपिंग करण्यासाठी आपल्याला कम्पिटंट अथॉरिटीकडे जावं लागतं. कम्पिटंट अथॉरिटी सेक्शन 14 मध्ये सांगितलेली आहे, आणि ती कम्पिटंट अथॉरिटी कोण, आपला होम सेक्रेटरी. मग मला काय करायला लागेल, जेव्हा मी असं म्हणतो की मला तपास करत असताना ह्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडत नाही,
मी फिजिकली शोध घेतला, बातमीदाराकडून शोध घेतला, मला ते मिळूनच येत नाहीत. हे आरोपी इतके हुशार आहेत की हे त्यांचं अस्तित्व लपून राहत आहेत आणि ते फक्त फोनद्वारे, ईमेलद्वारे एकमेका सदस्यांशी संपर्क करतात. आणि ही सगळी पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो की तपासाचा जो अहवाल आहे, आपली जी केस डायरी आहे, त्या प्रकारचा एक सविस्तर अहवाल तयार करून मी काय करणार, मार्फतीने तो अहवाल होम सेक्रेटरींना देणार. होम सेक्रेटरी कम्पिटंट अथॉरिटी, मग होम सेक्रेटरी त्याचा अभ्यास करणार आणि अभ्यास करून होम सेक्रेटरी या गुन्ह्यामध्ये त्यांना जर योग्य वाटलं तर ते काय करणार, परवानगी देणार. बरं, ही परवानगी किती दिवस? पहिल्या वेळेला घेतल्यानंतर 60 दिवसांपर्यंत. याच्यामध्ये अनेक छोटे छोटे सबसेक्शन्स आहेत. आपल्याला एवढं स्मॉल लक्षात ठेवण्याची गरज नाही. आपल्यासाठी हेच महत्वाचं आहे की फोन टॅपिंग करण्याचा तपास अधिकाऱ्याला अधिकार आहे. मात्र ते करण्यासाठी त्याला सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यायला लागते. तो सक्षम प्राधिकारी म्हणजेच आपला सचिव दर्जाचा अधिकारी म्हणजे होम सेक्रेटरी. आणि होम सेक्रेटरीच्या प्रपोजल नंतर 60 दिवसांपर्यंत आपल्याला ते करावं लागेल. आणि त्यानं जे काही तपासामध्ये केलं, त्याला जो काही संदेश मिळाला, जे काही त्यानं काम केलं, त्याचा जे काही झालं, त्याचा रिपोर्ट त्याला परत कोणाला द्यावा लागेल, तपास अधिकाऱ्याला द्यावा लागेल. ठीक आहे. तर सेक्शन 14 मध्ये आपल्याला फोन टॅपिंगचा अधिकार आहे. आणि ही फोन टॅपिंग करण्यासाठी आपल्याला कम्पिटंट अथॉरिटी म्हणजेच सचिव दर्जाचा अधिकारी जो आपला होम सेक्रेटरी आहे त्याच्याकडे जावं लागतं. त्यांनी परवानगी दिल्यानंतर 60 दिवसांपर्यंत आपल्याला ते करता येतं. आणि आपलं टॅपिंग झालं तर त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा रिपोर्ट द्यावा लागतो. आणि जर नाही झालं, 60 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोग्रेस झालं नाही, तर आणखी पुन्हा एकदा पत्र द्यावं लागतं. त्यावेळी मात्र होम सेक्रेटरी आणखी एका वेगळ्या प्राधिकरणाच्या परवानगीसाठी पाठवतो. बरोबर. तर ते प्राधिकरण असतं, ते एक मंडळ आहे. बरोबर. आता हे 14 आहे तर ते मंडळ आपल्या सिलेबसला नाही आहे, परंतु कायद्यामध्ये आहे. तर त्या मंडळामध्ये एकदम सोपं आहे लक्षात ठेवायला, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासनातला सर्वोच्च अधिकारी चीफ सेक्रेटरी, त्याच्यानंतर होमचा जो प्रमुख असतो, होममध्ये दोन दोन सचिव असतात, एक असतो अतिरिक्त मुख्य सचिव आणि दुसरा असतो प्रधान सचिव. तर तो ऍडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणजे हा त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. सचिव, प्रधान सचिव, त्याच्या वरचा ऍडिशनल चीफ सेक्रेटरी. आणि कायद्याशी संबंधित असल्यामुळे लॉ सेक्रेटरी, अशा 3 लोकांची कमिटी असते. लिहून घ्या. ह्याच्यामध्ये कम्पिटंट अथॉरिटी 6 दिवसांपेक्षा जास्तीची परमिशन लागत असेल तर जी सल्लागार मंडळ आहे त्या सल्लागार मंडळामध्ये हे 3 अधिकारी, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव गृह आणि सचिव विधी आणि लॉ, ह्या 3 लोकांच्या समोर ते प्रपोजल घेऊन जावं लागतं. आणि ह्या 3 लोकांनी परमिशन दिली तर मग पुढचं फोन टॅपिंग करता येतं. विधी आणि लॉ, सचिव विधी आणि लॉ हे 3 सेक्रेटरी असतात ते. आता गोंधळ करून घ्यायचा नाही अजिबात. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही परमिशनला जाता तेव्हा सचिव दर्जाचा, मी मागाशी तुम्हाला गृहसचिव सांगितलं, तुम्हाला असं वाटेल मग गृहसचिव आणि गृहसचिव काय वेगळं. तर प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्रामध्ये गृह खात्याचा कारभार खूप मोठा आहे. त्यामुळे 2 सचिव असतात, एक असतो प्रधान सचिव रँकचा आणि दुसरा असतो ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रँकचा. तो त्याच्यापेक्षा वरिष्ठ असतो. त्यामुळं त्याच्या खालच्या अधिकाऱ्याकडे ते कामाची विभागणी करून दिलेला आहे. तो अधिकारी तुम्हाला पहिल्या 60 दिवसाला देईल. आणि त्यापेक्षा जास्त असेल तर वरिष्ठ मंडळाकडे जावं लागेल, सल्लागार मंडळाकडे. त्याच्यामध्ये हे 3 नावं मी तुम्हाला सांगितली, त्या 3 यांनी परमिशन दिली त्या त्या कमिटीने, तर तुम्हाला ते पुढे करता येईल. म्हणजे
14 मध्ये आहे फोन टॅपिंग. फोन टॅपिंग करण्यासाठी त्या अथॉरिटीची परवानगी 60 दिवसापर्यंत. तुम्हाला विचारलं जाईल किती दिवसापर्यंत फोन टॅपिंग करता येतं. 60 दिवस. नाही झालं तर आणखी 60 दिवस करता येईल, पण परवानगी कोणाची लागेल? त्या मंडळाची लागेल. त्या मंडळामध्ये कोण अधिकारी आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे परत एकदा कंप्लायन्स रिपोर्ट द्यायचा. आता हे झालं 14 मध्ये. आवश्यकतेप्रमाणे मुदतवाढ. आणि हे किती जरी केलं, आता एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी फारच खतरनाक असू शकतील, प्रचंड खतरनाक, की ते सापडतच नाही. 60 दिवसात तुमचं झालं नाही, 120 दिवसात झालं नाही, 180 दिवसात झालं नाही, तर ही मुदत साधारणपणे वाढवत वाढत 1 वर्षापर्यंत तुम्हाला काय करता येतं? फोन टॅपिंग करता येतं. त्याच्यानंतरही जर काही वाटलं तर त्या प्रोव्हिजन्स वेगळ्या, बरोबर, पण कायद्यानं तेवढं तिथपर्यंत डिफाईन करून ठेवलेलं आहे. मग हे झोपेते तुमच्या सिक्वेन्स लक्षात राहायला पाहिजे. 60 दिवस, 120 दिवस, 1 वर्षापर्यंत, सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पहिली परवानगी, सल्लागार मंडळाकडे दुसरी परवानगी, अशा प्रकारचा सिक्वेन्स. आणि तपास अधिकाऱ्याला काय ह्याच्यामध्ये परवानगी घेऊन हे सगळं करायचं असतं. हे सगळं लिहून घेत चला. सेक्शन 14 समजलं का? माणिक समजलं का? ओके. पुढे समजलेलं आहे माणिक. ओके. चला, 14 समजलं. सोपं आहे. परीक्षेला हेच विचारलं जाईल की कुठल्या कायद्याप्रमाणे फोन टॅपिंग करता येतं. फोन टॅपिंग करण्यासाठी कुणाची परवानगी आवश्यक आहे? सल्लागार मंडळ म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोण कोण आहे, कुठलं कलम आहे, किती दिवसांसाठी करता येतं, किती दिवसांनंतर वाढवता येतं, आणि किती वर्षापर्यंत, किती दिवसांपर्यंत जास्तीत जास्त याची मुदत वाढवता येते, इतके 7-8 बीट्स या एका सेक्शन्सवरती तयार होऊ शकतात. ओके. हां. प्रश्न काय आहेत ते? हं, हां. ओके. म्हणजे ह्या सेक्शनवरती ते प्रश्न होते. ठीक आहे. म्हणजे इतकं आता तुमच्या लक्षात आलं, सिक्वेन्स लक्षात आला याचा. म्हणजे ह्या सेक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा आयोगाने फिरून प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तरी पण हे चुकता कामा नाही. अगदी झोपेत तुम्हाला याच्यामध्ये कसंही आयोगाने फिरवलं तरी पण हा सिक्वेन्स आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे झालं सेक्शन 14 मध्ये टॅपिंग. आता 16 एकदम सेम आहे. आता 16 मध्ये काही पाहायची गरज नाही. 14 मध्ये सांगितले की कायदेशीररित्या, बरोबर, तपास अधिकाऱ्याला विशिष्ट प्रक्रिया फॉलो करून कायदेशीर पद्धतीनं टॅपिंग करता येईल. 16 मध्ये तेच सांगितले की जर बेकायदेशीरपणे ही सगळी प्रक्रिया केली म्हणजे काय, की 14 सांगतं की तुम्हाला ज्याच्याबद्दल शोध घ्यायचा आहे, तपास करायचा आहे, त्याची परिपूर्ण माहिती दिली पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे माझ्या गुन्ह्यामध्ये एक्स आरोपी आहे तर मी एक्स आरोपीचीच माहिती घ्यायला पाहिजे. बरोबर. त्याच्याशी जर संबंधित वाय असेल आणि त्याचे घ्यायचे असेल तर मी ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे. आणि त्याचबरोबरचा वस्तुनिष्ठ रिपोर्ट द्यायला पाहिजे आणि त्याच व्यक्तींचा शोध घेतला पाहिजे. मी जर ते सोडून जर भलत्याच व्यक्तीचा तपास केला आणि त्याचं फोन टॅपिंग केलं, ते काय आहे? बेकायदेशीर आहे. म्हणजे 14 सांगतं की कायदेशीररित्या तुम्ही काय काय करायचं, आणि जर त्याच्या व्यतिरिक्त केलं तर 16 त्याच्या विरुद्ध आहे. काय? तुम्ही जर ते चुकीच्या माणसाचं उघड केलं, तुमच्या अधिकारांचा दुरुपयोग केला, तर ह्या कायद्यामध्ये काय आहे? 1 वर्ष कारावास आणि 50,000 दंड. म्हणजे 14चा गैरवापर जर तुम्ही केला आणि ते सिद्ध झालं तर 16 तुम्हाला काय सांगतं? शिक्षा सांगतं. एकदम सोपं. क्लिअर? लिहून घ्या. बेकायदेशीर फोन टॅपिंग जर केलं, त्यातली बेकायदेशीरपणे माहिती उघड केली, तर 16 प्रमाणे तुम्हाला होणार शिक्षा. ती शिक्षा 1 वर्ष ते 50,000पर्यंत दंड. आता हे आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. कायद्यामध्ये जेव्हा आणि म्हटलेलं असतं तेव्हा ते प्लस असतं, आणि किंवा म्हटलेलं असतं तेव्हा ते ऑर असतं. जिथं आणि असतं तिथं कोर्ट त्या दोन्ही शिक्षा देत असतं. म्हणजे 50,000 दंड सांगितला, असं होणार नाही फक्त की कोर्ट 1 वर्षापर्यंतच कारावास देईल. कोर्ट 1 रुपयापासून ते 50,000पर्यंत किती रुपये दंड देऊ शकतं, पण नुसती 1 वर्षाची शिक्षा देणार नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. जिथं आणि आहे तिथं कैदेसोबतच शिक्षा द्रव्यदंड आहेच आहे, आणि जिथं ऑर आहे तिथं दोन्हीपैकी कुठली शिक्षा दिली जाऊ शकते. हे बेसिक प्रिन्सिपल कायद्याचं नेहमी लक्षात ठेवायचं. समजलं?
आता बघा, अतिशय वेगळं असलेलं हे कलम, खूप वेगळं. ह्या कायद्याचं वेगळे पण काय, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कुठलाही कबुली जबाब, कुठलंही स्टेटमेंट हे ग्राह्य नसतं. आणि म्हणून तुमच्यासमोर एखाद्या व्यक्तीनं सही करून जरी सांगितलं की मी असं असं केलेलं आहे, कोर्ट ते काही मानत नाही, कायदाच आपला मानत नाही. मात्र ह्या कायद्यामध्ये जर पोलीस अधिकाऱ्यासमोर जबाब दिला तर तो कायद्यामध्ये त्याला त्याला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू आहे आणि तो ग्राह्य आहे, हे सेक्शन सांगतं. मात्र कुणाच्या समोर तो दिला पाहिजे, त्याची प्रक्रिया काय आहे, हे या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. कलम 18 सांगतं की या कायद्यामध्ये अटक केलेल्या आरोपीनं जर कबुली जबाब दिला, तो स्वतःबद्दल असला किंवा त्याच गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या इतर आरोपींबद्दल सांगितलं. म्हणजे ह्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि माझ्यासोबत आणखी 10 लोक आहेत, एक तर मला स्वतःविरुद्ध कबुली जबाब देता येईल किंवा अटक झालेल्या इतर 10 लोकांच्या बद्दल देता येईल. मला ह्या गुन्ह्यामध्ये अटक न झालेल्या 11व्या माणसाबद्दल कबुली जबाब देता येणार नाही. कन्सेप्ट क्लिअर? कबुली जबाब कुणाला देता येईल? त्या गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या आरोपीला स्वतःबद्दल देता येईल किंवा अटक झालेल्या इतर सदस्यांबद्दल देता येईल. ही याची प्रायमरी अट. बरं, हा कबुली जबाब कुणासमोर देता येईल? किमान SP रँक अधिकाऱ्यासमोर. आता बघा, याचा तपास अधिकारी कोण आहे? DYSP आहे. पण कायदा काय सांगतो, कोणासमोर देता येईल? SP रँक म्हणजे पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर. म्हणजे सिटीमध्ये, शहरामध्ये कोणासमोर देता येईल? DCP रँकच्या अधिकाऱ्यासमोर. आता बघा, समजा एखाद्या ठिकाणी एक हा तपास जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या SP रँकच्या अधिकाऱ्याकडेच आहे आणि त्याच अधिकाऱ्याला जर तो आरोप आणला की मला कबुली जबाब द्यायचा आहे, तर ते निसर्ग न्यायाच्या तत्वाला धरून होईल का? नाही. मग समजा जर त्याच जिल्ह्यामध्ये असेल आणि त्याला कबुली जबाब द्यायचा असेल, तर त्यानं काय केलं पाहिजे? त्याच्या शेजारी किंवा त्याची जी कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, तिनं त्या दुसऱ्या अधिकाऱ्याकडे ते वर्ग केलं पाहिजे. बरं, ह्याच्यामध्ये पुन्हा त्या सेम शर्ती आहेत ज्या सामान्य नागरिकाला सगळ्यांना लागू आहेत. त्या अशाच की तो कबुली जबाब त्यानं खुशीनं दिलेला पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. आणि ॲज अर्ली ॲज पॉसिबल ज्यावेळी तपास अधिकाऱ्याच्या समोर तो सांगेल की साहेब मला याच्यामध्ये कबुली जबाब द्यायचा आहे, त्यावेळेला तात्काळ त्या अधिकाऱ्याने तशा स्टेशन डायरीला नोंदी घेऊन त्याचा तसा जबाब नोंद करून त्याच्या सह्या घेऊन तसे पंच बोलावून त्या प्रकारची प्रक्रिया करून तात्काळ SP रँक ऑफिसरला कळवलं पाहिजे. आणि मग SP रँक ऑफिसरनं याची खात्री केली पाहिजे, त्याला समजून सांगितलं पाहिजे की हे बघ बाबा, तू हे जे काही सांगतो आहेस हे तुझ्या विरुद्ध कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरलं जाईल, तुला शिक्षा लागेल, तुला तरी हे सांगायचं आहे का? तुझ्यावर कोणाचा दबाव आहे का? तू दबावातून सांगतोय का? आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला तरीही तो सांगेल की नाही मला कबुली जबाब द्यायचाच आहे, त्यावेळेला तशी कारणं नोंदवून त्याच्या प्रकारे तो SP रँक अधिकारी काय करेल? त्याच्यामध्ये त्याचा कबुली जबाब नोंदवून घेईल. आणि हा कबुली जबाब नोंदवून झाल्यानंतर तो अधिकारी काय करेल? लगेचच काय करेल? तो कबुली जबाब आणि तो आरोपी घेऊन त्याच्या jurisdiction मध्ये असताना जो ग्रामीण भागात असेल, तर मुख्य न्यायदंडाधिकारी, बरोबर, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चीफ प्रिन्सिपल जज जो असतो त्याच्याकडे काय करेल? तो घेऊन जाईल आणि त्या दंडाधिकाऱ्यासमोर जाऊन सांगेल की हे बघ याने असं असं दिलेलं आहे. आणि ते कोर्टामध्ये जमा करेल. कोर्ट परत खात्री करेल, त्याला विचारेल, हे बघ तू कबुली जबाब दिलेला आहेस, हा कबुली जबाब तू स्वखुशीने दिलाय का? तुझ्यावरती कोणाचं दडपण आहे का? आणि तो जेव्हा सांगेल की नाही माझ्यावर काही दडपण नाही, मी माझ्या कुठल्याही दडपणाविना दिलेला आहे, आणि तो तिथे जमा होईल. आणि हा कबुली जबाब नंतरच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं जरी साक्ष फिरवली तरी त्यानं जणू काही त्यावेळेला दिलेला कबुली जबाब ही आत्ता दिलेली साक्ष आहे असं समजून कोर्टामध्ये ग्राह्य होईल आणि तो गुन्हा कन्व्हिक्ट होईल. वेगळे पण काय या कायद्याचं? सेक्शन 18, पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कबुली जबाब काय आहे? ग्राह्य आहे. कुठल्या अधिकाऱ्यासमोर? SP रँक. त्यांनी काय करायचं? त्याला समजून सांगायचं, फ्री अँड फेअर मध्ये घ्यायचं आणि मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे झाल्यानंतर देऊन टाकायचा. हे या कायद्याचं काय आहे? वैशिष्ट्य. समोरच्या ज्या बेसिक गोष्टी दिसत आहेत त्या लिहून घ्या, ज्या सांगितल्या त्या तुम्हाला समजल्या असतील सोप्या भाषेत. धीरज, समजतंय का मी काय सांगतोय ते? धीरज, चेतन, तुला समजतंय का? ओके, धीरजला समजतंय.
चेतन. ओके झालं. ओके, आता ह्या कायद्याचे जे वेगळेपण आहेत ते आपल्या लक्षात, ते फोन टॅपिंग करता येतं 14 प्रमाणे, बेकायदेशीर केलं तर 16 प्रमाणे शिक्षाही होते, 18 प्रमाणे कबुली जबाब देता येतो. बरोबर. हा, आता हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. आता कायदा गुन्हा कसा दाखल होतो याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली अगदी सुरुवातीलाच. त्याच्यामध्ये सेक्शन 23चं जे एक मधलं एक आहे, याला कम्पिटंट अथॉरिटी म्हणतात, की जोपर्यंत पोलीस उपमहानिरीक्षक आणि त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी तुम्हाला ह्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीचे कलम तुम्ही ऍड करा असा लेखी आदेश देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या कायद्याचा वापरच करता येणार नाही. आणि जोपर्यंत तपास अधिकाऱ्याची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत कुठल्याही डिव्हाइस पे याचा तपास करता येणार नाही. सेक्शन 23 मध्ये रिफाईन आहे, ह्या कायद्याचा तपास करण्यासाठी कुणाची परवानगी लागेल. याच्यावर प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, की कुठल्या सेक्शन प्रमाणे आहे, तर 23 प्रमाणे आहे. आणि कुणाला आहेत तर डीआयजी आणि अबाव रँकला आहे. ह्याच्यावर तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न येऊ शकतात. कसाही प्रश्न आला तरी आपल्याला यायलाच पाहिजे. लिहून घ्या. अप्पानंद जमादार, समजतंय का? हं? हं. गेलेलं नाही याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगितलं ना. याच्यामध्ये नमूद नाही आहे, परंतु ते सेक्शन आता आयोगानं सिलेबसमध्ये गाळलेले आहेत, की तपास कोणाकडे द्या. पण मी तुम्हाला सांगितलं कोणी करावा तपास, डिव्हाइस पेन दाबाव, म्हणून मी तुम्हाला पूर्ण प्रक्रिया सांगितली. म्हणजे गुन्हा दाखल कसा करावा, सेक्शन्स कसे असावेत, गुन्हा कुणाकडून वर्ग होईल, कुठल्या न्यायालयाकडून, मी तुम्हाला एक सिक्वेन्स सांगितला. हा सिक्वेन्सच मी यासाठी सांगितला, की आयोगानं जरी शॉर्टलिस्टेड केलं असलं तरी बेसिक कन्सेप्ट कायद्याची ही आपल्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर. हा गुन्हा आयपीसी प्रमाणे आधी दाखल होईल, नंतर एमसीयूसी मध्ये वर्ग होईल. वर्ग होण्यासाठी तुम्हाला त्याचा प्रस्ताव द्यावा लागेल. तो प्रस्ताव तुमच्या एसपीच्या मार्फतीनं डीआयजींकडे जाईल, डीआयजी किंवा आयजींकडे जाईल, आणि ते तुम्हाला परवानगी दिल्यानंतर तेच तपासाचा आदेश काढतील. कायद्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की डीवायएसपी पेक्षा खालच्या दर्जाचे अधिकरण करायचं नाही, म्हणजे डीवायएसपी नाबाऊस करतील. आणि पुन्हा तपासाचं चार्जशीट टाकण्यासाठी तुम्हाला एडीजींची परवानगी लागेल. अशा प्रकारचं याचं सिक्वेन्स आहे. तर याच्यामध्ये 23 मध्ये सांगितलंय की दखल कशी घेणार, जेव्हा डीआयजी सांगतील तेव्हा दखल घेणार. आणि पुढचं सेक्शन तुम्हाला सांगतं की हा 23 मध्ये एक सेक्शन त्यांचं ऍड करायचं राहिलं 23 मध्ये. याच्यामध्ये फक्त त्यांनी डीआयजीचं सांगितलं, आता चार्जशीट जेव्हा आपल्याला टाकायचं आहे, तपास पूर्ण झाला आणि यांनी खरोखर संघटित गुन्हेगारी केलेली आहे, आपण जे तीन आपले इनग्रेडियंट्स तुम्हाला मी सांगितले, की त्यांना आर्थिक लाभासाठी केलेलं पाहिजे, धाकधपटच्यासाठी केलेलं पाहिजे, वर्चस्व निर्माण करण्यासाठी केलेलं पाहिजे, हिंसाचाराचा वापर केलेला पाहिजे, हिंसाचाराची साधनं वापरलेली पाहिजेत. हे सगळं तुमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की दोषारोप टाकण्यासाठी तुम्हाला 180 दिवसाच्या परवानगीमध्ये हा प्रस्ताव, हे सगळं दोषारोपपत्र परवानगीसाठी ऍडिशनल लीजिंगकडे घेऊन जावं लागेल. आणि ऍडिशनल लीजिंगनी परवानगी दिल्यानंतर, लेखी परवानगी नंतर, तुम्हाला हे विशेष न्यायालयामध्ये दाखल करता येईल. हे झालं 23 मध्ये. 23 मध्ये सँक्शन अथॉरिटी, बरोबर, तपास करण्यासाठी सँक्शन देणारी आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सँक्शन देणारी, हे कलम सँक्शन अथॉरिटी या नावानं लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर आहे? लिहून घ्या. हे मी ऍड करायचं राहून गेलं पीपीटी मध्ये, एक दोन पुढचा पार्ट, पण मी तुम्हाला आता सांगितलं. हे लिहून घ्या तुम्ही. आणि 24 मध्ये, हे आपल्या ह्या सेक्शन मधलं शेवटचं कलम अभ्यासक्रमाचं, ते असं सांगतं की सरकारी तपास अधिकाऱ्यानं जो संघटित गुन्ह्याच्या कामी लोकसेवक आहे, त्याला समजा हा गुन्हा करण्यापूर्वीची काही माहिती आहे, गुन्हेगारांची गुन्ह्याच्या तपासादरम्यान काही माहिती मिळालेली आहे, आणि नंतरची, हे सगळं करत असताना जर त्यानं याच्यामध्ये त्यांना मदत केली कुठल्याही प्रकारची, किंवा तपासामध्ये हलगर्जीपणा केला, तर त्याला ह्या कायद्यामध्ये 24 प्रमाणे सरकारी लोकसेवकाला त्याचं कर्तव्य पार पडताना, म्हणजे तो काही तपास अधिकारीच असेल असं नाही, तो साक्षीदार असणारा इतरही पोलीस अधिकारी असू शकतो,
इतर दुय्यम अधिकारी असू शकतो किंवा कुठलाही अधिकारी असू शकतो. त्यानं जर ह्या तपासामध्ये योग्य ते सहकार्य केलं नाही, कायद्याचं पालन केलं नाही, तर त्याला ह्या सेक्शनमध्ये शिक्षा सांगितलेली आहे. आणि ती शिक्षा 3 वर्षापर्यंत आणि दंड सांगितलेला आहे. ओके. 24 ह्यासाठी लक्षात ठेवायचं. सरकारी लोकसेवकाच्या कसुरीबद्दल याला शिक्षा सांगितलेली आहे. 23 मध्ये कम्पिटंट अथॉरिटी सांगितलेली आहे. बरोबर. 20 मध्ये जप्ती सांगितलेली आहे. 18 मध्ये कबुली जबाब पोलीस अधिकाऱ्यासमोर देता येईल हे सांगितलेलं आहे. 16 मध्ये बेकायदेशीर फोन टॅपिंग केलं तर त्याला शिक्षा सांगितलेली आहे. 14 मध्ये कायदेशीर फोन टॅपिंगच्या तरतुदी सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये कोण परवानगी देणार, किती दिवस देणार, किती दिवस एक्सटेंड करता येणार ते सांगितलेलं आहे. 2 मध्ये याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. 3 मध्ये शिक्षा सांगितलेल्या आहेत. बरोबर. मी उलट क्रमाने तुम्हाला हे सगळं सांगितलं. इतकाच आपला हा कायदा आहे. ओके. आता परीक्षेसाठी जो काही कायदा आहे आणि परीक्षेला जे काही आपल्या सेक्शन दिलेले आहेत, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, त्यानंतर पुढची सेक्शन 8 वगैरे, सेक्शन 16, सेक्शन 14, सेक्शन 16, सेक्शन 18, सेक्शन 20, त्याच्यानंतर सेक्शन 23 आणि 24 ही सगळी सेक्शन्स मी तुम्हाला सांगितली. 8, 9, 10 सेक्शनचा हा कायदा आहे परीक्षेसाठी. तसे सेक्शन्स खूप मोठे आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. 1 बीट प्रमाणे विशिष्ट सेक्शन तुम्हाला विचारतील की हे सेक्शन कशासाठी आहे. तपास या कायद्याचा कोण करतं. ह्या कायद्यामध्ये कलम समाविष्ट करण्यासाठी कोणाची परवानगी लागते. दोषारोपपत्र सादर करण्यासाठी कोणाची परवानगी लागते. तपासाची मुदत किती दिवस आहे. किती दिवसांपर्यंत वाढवता येते. तशी तपासाची मुदत 90च दिवस आहे. पण ती वाढवता येते 180 दिवसापर्यंत. मग याच्यामध्ये आयोग थोडंसं फिरू शकतं की मुदत किती दिवस आहे आणि किती दिवसापर्यंत वाढवता येते. फोन टॅपिंग करता येतं का. तर पहिल्यांदा किती दिवस करता येतं. त्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटी कोणती. वाढवायचं असेल तर किती दिवसांपर्यंत वाढवतो. त्यासाठी सल्लागार मंडळ कोणतं. कबुली जबाब कुठल्या दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर घेता येतो. तो घेतल्यानंतर कुठल्या दंडाधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. त्याला न्यायालयाच्या भाषेमध्ये कायद्याचं पुराव्याची व्हॅल्यू आहे का. या कायद्याप्रमाणे दिलेला कबुली जबाब हा न्यायालयामध्ये ग्राह्य आहे का. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येऊ शकतात. अशा प्रकारचा हा जनरल कायदा आहे. आणि हा कायदा एकदम व्यवहाराच्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितला. आता मी तुम्हाला एक छोटंसं हे असेल तर एक छोटंसं एखादं केस स्टडी सांगतो की कशा प्रकारचं हे वापरलं जाऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं मला हे क्लिअर करा की भरत, धीरज, त्यानंतर हेमंत, माधवी, तुम्हा लोकांना सगळ्यांना आता मी जो काही कायद्याचे सगळे सेक्शन सांगितले. आता का तुम्ही जर पुस्तकात गेला बेअर ऍक्ट मध्ये तर अत्यंत किचकट अशा भाषेमध्ये आहे. मी हा कायदा तुम्हाला अत्यंत सोपा करून व्यवहारामध्ये कसा वापरला जातो त्यातलं काय काय महत्वाचं आहे ह्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला आता हा कायदा मी संपवलाय. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल तर तुम्ही समजलं म्हणून सांगा. म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी केस स्टडी सांगतो आणि आपण हा कायदा आज संपवू. सेक्शन 14 परत एकदा सांगा. ओके. ठीक आहे. सेक्शन 14 मध्ये काय सांगतं की कायद्यामध्ये अनेक किचकट गोष्टी छोट्या छोट्या सांगितलेल्या आहेत. आपण सोप्या भाषेमध्ये इतकंच लक्षात ठेवायचं आपल्याला काही रिटर्न लिहायचं नाहीये. आपल्या समोर दिलेलं असणार आहे परीक्षेमध्ये. उत्तर पण समोरच असणार आहे. आपण फक्त लॉजिक लावायचं आहे. तर सेक्शन 14 मध्ये टॅपिंगची परमिशन आहे. ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असेल, फोन असेल, मेसेज असेल, ईमेल असेल, व्हॉटएव्हर जे काय असेल ते कायद्यानं आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही ते करू शकता. आणि ते करण्यासाठी कायद्यानं सांगितलेलं आहे की तुम्हाला त्याबाबतची कारणं नमूद करावी लागतील. कुठल्या इसमाबद्दल शोध घ्यायचा आहे. तो कुठे राहतोय. त्याचं वास्तव कुठं आहे. तेही तुम्हाला स्थळ, काळ, वेळ नमूद करावी लागेल. आणि हे करून तुम्हाला त्याचा प्रस्ताव पाठवावा लागेल. तो प्रस्ताव तुम्हाला सचिवांकडे पाठवावा लागेल. आपल्या होम सचिवांकडे पाठवावा लागेल. आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतर सांगोपांग विचार करून तुम्हाला काय करता येईल. टॅपिंग करता येईल. आणि ते 60 दिवसांचं टॅपिंग आहे. 60 दिवसात तर तुमचं नाही पूर्ण झालं तर तुम्हाला आणखी परत प्रस्ताव द्यावा लागेल की असं असं जे काही वस्तुस्थिती आहे तपासाचे जे प्रयत्न आहेत ते दाखवावे लागतील. आणि तरी शक्य झालं नाही म्हणून आम्हाला आणखी परवानगी हवी. मग त्यांना ते घेऊन एका सल्लागार मंडळाकडे जावं लागेल. त्या सल्लागार मंडळामध्ये 3 लोक आहेत. ते तुम्हाला मी सांगितले की चीफ सेक्रेटरी, ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम आणि सेक्रेटरी कायदा. मग हे लोक परत एकदा त्याला अप्रूव्ह करतील. मग पुन्हा परवानगी मिळेल. असं करत करत 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. आणि ही प्रक्रिया 14ची पूर्ण होईल. समजलं का.
14 मध्ये फोन टॅपिंग करणं कायदेशीर आहे आणि त्याच्या परवानगीची प्रक्रिया सांगितलेली आहे. परवानगी कोण देणार ते सांगितलेलं आहे. किती दिवस देणार ते सांगितलेलं आहे. आणखी वाढून हवी असेल तर त्याचे अधिकार कोणाला आहे ते सांगितलेलं आहे. त्या सल्लागार मंडळामध्ये कोण आहे ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारची सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. ओके. सेक्शन 14 समजलं? हं. ओके. तर संघटित गुन्हेगारी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता बघत असाल तर पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, ह्या ठिकाणच्या अनेक शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या टोळ्यांच्या विरोधात हे कायदे आता संघटित गुन्हेगारीचे राबवले जात आहेत. तर याच्यामध्ये पूर्वअट अशी आहे, परत एकदा मी रिपीट करतो की एखाद्या व्यक्तीनं आता गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि तो तपास सुरू असताना असं लक्षात येतं की ह्या व्यक्तीविरुद्ध अगोदरच आपण ज्याला म्हणतो की क्रिमिनल हिस्ट्री आहे, आपले काही हिस्ट्री असतात आणि ती तपासताना असं लक्षात आलं की याचे गुन्हे हे शरीराविरुद्धचे आहेत, मालमत्तेसाठीचे आहेत, खंडणीचे आहेत, हिंसाचाराचे आहेत आणि याचं गुन्हेगारी जे कृत्य आहे ते मागच्या 10 वर्षामध्ये सातत्यानं सुरू आहे. याच्याविरुद्ध दोनपेक्षा जास्तीचे गुन्हे दोनपेक्षा जास्त गुन्हे 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असणारे दाखल आहेत. त्याचे चार्जशीट कोर्टात आहेत आणि तरीही ही व्यक्ती किंवा याची टोळी काही थांबत नाही. म्हणून त्या गुन्ह्याबाबत काय करणार, त्याचा कोर्टाकडनं त्याचे पेपर सर्टिफाईड कॉपीज लागतात त्याला. मग अशी कोणतरी विचारलं होतं की कोर्टाकडनं, तर त्याच्या सर्टिफाईड कॉपीज कोर्टाकडनं घ्यायला लागतात आणि मग ते सगळ्याचा एक व्यवस्थित प्रपोजल तयार करून त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याचा प्रपोजल तयार करून परवानगीसाठी सेक्शन 23 प्रमाणे तो अधिकारी डीआयजींना पाठवेल. डीआयजी त्याच्यामध्ये तपास करण्याची परवानगी देतील. परवानगी दिल्यानंतर डीवायएसपींना तपास अधिकारी म्हणून नेमतील. मग डीवायएसपी त्याचा तपास सुरू करतील. तो गुन्ह्याचं ज्युरिडिक्शन स्पेशल कोर्टाकडे वर्ग होईल, विशेष मोक्का न्यायालयाकडे. मग त्याचा तपास पूर्ण होईल. तपास करत असताना तपास अधिकाऱ्याला कबुली जबाब घेता येईल. तो आरोपीने दिला तर तो कबुली जबाब एसपी रँकच्या अधिकाऱ्याला घेता येईल. तपास करण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर करता येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर, तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचं चार्जशीट दाखल करण्यासाठी ईडीजींची परवानगी घेता येईल. ईडीजींनी परवानगी दिली तर दोषारोप दाखल होईल. आणि हे करत असताना कुठल्याही लोकसेवकानं जर आपल्या कामात हलगर्जीपणा केला तर त्याला शिक्षा होईल. अशा प्रकारचं हा सर्वंकष कायदा आहे. पण टॅपिंग करत असताना आरोपी मिळाले नाही, मग बेकायदेशीर कृत्य केलं आणि आरोपी सोडून भलत्याच माणसाचे टॅपिंग केलं, त्याच्या प्रायव्हसीमध्ये हात घातला, हे जर निष्पन्न झालं तर 16 प्रमाणे शिक्षा होईल. ती याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि जर एखाद्या टोळीला शिक्षा लागली आणि त्याने जर फार मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती कमावलेली असेल की जी बेकायदेशीर आहे, तर त्या सगळी संपत्ती जप्त करण्याची तरतूद सेक्शन 20 मध्ये आहे. ही सगळी संपत्ती जमा होईल. ह्या कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग घेतला नाही, नुसता एखाद्या आरोपींना आश्रय जरी दिला, त्याला आपण हार्बरिंग म्हणतो, तरी सुद्धा त्याला शिक्षा सांगितलेली आहे. एखाद्या व्यक्तीनं कुठल्याही गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभाग घेतला नाही, मात्र त्या गुन्हेगारी कृत्यानं कमावलेली संपत्ती स्वतःच्या नावे ठेवली, ती संपत्ती चल असेल किंवा अचल असेल, जंगम असेल किंवा स्थावर असेल, तरी सुद्धा तो त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होतो, तरी सुद्धा त्याला शिक्षा लागते, ती मालमत्ता जप्त होते. अशा प्रकारचा अत्यंत कठोर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्रायल चालेपर्यंत चार्जशीट जामीन न मिळू शकणारा, तपासाच्या परवानगीसाठी आणि दोषारोपपत्र टाकण्यासाठी अति उच्च वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असणारा अशा प्रकारचा हा कायदा आहे. आणि म्हणून अत्यंत कठोर असलेला कायदा आहे. त्याचा वापर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो, त्यांची आर्थिक ताकद तोडण्यासाठी केला जातो आणि अत्यंत प्रभावी असा हा कायदा आहे. तर हा कायदा फिजिकली आपण संपवलेला आहे. आता तुम्ही सगळ्या लोकांनी या कायद्याचं मी ज्याप्रमाणे विवेचन सांगितलं त्याप्रमाणे अगदी सोप्या भाषेमध्ये हा कायदा रिकॉल करायचा, त्याचे सेक्शन तुमच्या भाषेमध्ये लिहून काढायचे आणि तुमच्या भाषेमध्ये याची एक स्टोरी तयार करायची आणि ती करून लक्षात ठेवायची, जेणेकरून तुम्ही कुठेही प्रवासात फिरताना, वाचताना, एकमेकांशी बोलताना लक्षात ठेवली की याच्यावर तुम्हाला आयोगाने कितीही किचकट प्रश्न काढायचा प्रयत्न केला, अजिबात प्रश्न चुकता कामा नये. ह्याच्यावरती नुसते आउट ऑफ मार्क्सच घ्यायचे नाही. तर भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही कधी याल, आपल्यातले काही लोक खंडणी विरोधी पथकामध्ये असतील, काही लोक क्राईम ब्रांचला असतील, तर त्या लोकांनी एमसीओसी सारखे तपासामध्ये सहाय्य केलं असेल, त्यांना माहीत असेल की ही किती प्रभावी असं अस्त्र आहे. तर नक्की तुम्हाला ते वापरता येईल, कायद्याचा वापर करता येईल आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येईल आणि आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडता येईल. आपल्या ह्या लेक्चरला ऍड असणाऱ्या लोकांपैकी याच्यातल्या किती काही लोकांना ह्या तपासाबाबतची काही माहिती असेल तर त्यांनी तसं कळवा, म्हणजे त्यांना फार चांगल्या पद्धतीने हा कायदा समजला असेल.
तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मी त्यांची उत्तरं देतो. आज पॉसिबल झालं नाही, समजा काही राहून गेलं, तर मग मी त्याचा अभ्यास करून तुम्हाला परत सांगतो. परंतु आयोगाला आपल्याकडनं फार साध्या साध्या गोष्टी अपेक्षित आहेत. या कायद्याची बेसिक संकल्पना, की संघटित गुन्हेगारी कशाला म्हणावं, संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य म्हणजे काय, याच्यामध्ये एडिंग म्हणजे मदत करणारा कोण आहे, अबेटिंग करणारा चिथावणी देणारा कोण आहे, याच्यामध्ये हार्बरिंग करणारा कोण आहे, टेम्परिंग करणारा कोण आहे, अवैध मालमत्ता ठेवून घेणारा कोण आहे, हा गुन्हा होण्यासाठी काय प्रकारच्या तरतुदी आवश्यक आहेत, याच्यामध्ये हिंसाचार झालेला पाहिजे, वर्चस्व गाजवण्याच्या गोष्टी झालेल्या पाहिजेत. अशा प्रकारचे जे बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत ते माइंड अप्लाय करा. ह्याच्यामध्ये काय काय व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे हा कायदा समजून घ्या. एकदा का तुम्हाला समजला की हा कायदा एकदा तुम्हाला समजला, की मला असं वाटतं की अगदी तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत या कायद्यातली कुठलीच गोष्ट तुम्ही विसरणार नाही. हा कायदा अप्लाय करायला तुम्हाला भीती वाटणार नाही. आणि या कायद्याचा वापर करून मोठमोठ्या गंभीर गुन्हेगारांना अत्यंत कायद्याच्या कचाट्यामध्ये आणून तुम्ही समाजामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा मेसेज देऊ शकता. असा हा सुंदर कायदा आहे. हा कायदा समाजामध्ये सर्वसामान्य लोकांच्या, नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आहे. हा कायदा आपल्याला वापरण्यासाठी आहे, चांगल्या कामासाठी आहे, नोबल कॉजसाठी आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि प्रचंड मजेमध्ये अत्यंत आनंदाने हा कायदा मी ज्या प्रकारे सांगितला त्याच सिक्वेन्समध्ये समजून घ्यायचा, लक्षात घ्यायचा. परीक्षेसाठी तर लक्षात येईलच, परंतु दैनंदिन प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला हा वापरताच यायला पाहिजे, असा माझा सगळ्यांना आग्रह आहे. बरोबर. कोळी एकदा परत एकदा सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या. कायद्यामध्ये ज्या काही छोट्या छोट्या तरतुदी आहेत त्या मी अतिशय सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलाय. आणि त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटलं की कायदा आपल्या भाषेमध्ये लिहून काढायचा, आपल्या भाषेत त्याची स्टोरी तयार करायची, की काय आवश्यक आहे त्याप्रमाणे लिहून काढला की तुम्हाला अजिबात पाठ करायची गरज नाही. मी नेहमी सांगतो की अभ्यास ही आनंदाची प्रक्रिया आहे. समजला तर पुढे जायचं, नाही समजलं तर थांबून घ्यायचं. मानवी आयुष्य टेन्शन घेण्यासाठी अजिबात नाहीये. जितकं आनंदाने तुम्ही कराल तितकं तुम्ही मजेत सगळं काही करू शकता. आनंदी असणाऱ्या माणसाकडेच कार्यक्षमता असते. दुःखी असताना माणूस कधीही कार्यक्षम असू शकत नाही. त्यामुळे अभ्यास ही सुद्धा आनंदाची प्रक्रिया असली पाहिजे. अभ्यास करूनच ऑफिसर व्हायचंय, आनंदानेच ऑफिसर व्हायचंय, टेन्शन घेऊन अजिबात व्हायचं नाही. तुमचे प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आपण तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मग आजचं सेशन आपण कन्क्लूड करू आणि उद्या परत एखादा दुसरा एखादा मायनर ऍक्ट घेऊ. आता मी तुम्हाला काल SC ST ऍक्ट शिकवला, त्यानंतर आज मी तुम्हाला मायनर ऍक्टमध्ये दुसरा कायदा मोक्का कायदा शिकवला. तर आता सगळ्या लोकांनी अत्यंत वेगानं अंडरस्टँडिंग सुरू करायचं आहे. काल जो कायदा शिकवला तो काल तर वाचून झालाच, आज परत वाचलाच गेला पाहिजे. आज जो कायदा शिकवला तो आता झोपण्यापूर्वी वाचूनच घ्यायचा. नाईट नाईट ड्युटीला असेल त्यांनी परत वाचायचा, रिकॉल करायचा. उद्या जेव्हा मी तिसरा मायनर ऍक्ट शिकवेल त्याच्या आधी हे दोन कायद्यांची रिव्हिजन झालीच पाहिजे. म्हणजे आपले मायनर ऍक्ट 18 संपेपर्यंत तुमच्या पहिल्या कायद्याची 18 वेळा, दुसऱ्या कायद्याची 17 वेळा आणि शेवटच्या कायद्याची 2 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे 19व्या दिवशी तुमच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स पाहिजे की मायनर ऍक्टचे जे 40 मार्क्स आहेत, बरोबर ना, जे काही मार्क्स असतील त्यातला एकही माझं चुकणार नाही, इतका आत्मविश्वास तुमच्या ह्या अभ्यासाने तुम्हाला द्यायला पाहिजे. ओके. ओके, कालची रेकॉर्डेड तुम्ही सरांकडनं घेऊन टाका, तुम्हाला कालच्या याची हे मिळून जाईल. काल जे लोक याच्यामध्ये नव्हते तर त्या लोकांना ती मिळून जाईल. आणखी ज्या लोकांना असं वाटतं की हे जॉईन केलं पाहिजे तर त्या लोकांनाही सांगा. कारण एकदा आपण पुढे गेलो की आपण परत मागे काही येऊ शकणार नाही. त्यामुळे आपला जो हा हे सुरू झालेला आहे. ओके. आरोपीचे रेकॉर्ड आपण मागवतो, त्याच्यामध्ये आरोपी दोन पेक्षा जास्त गुन्हे MCOC मधील आरोपींना मकोका 55 तडीपार करता येईल का? बर. आता बघा, MCOC लागल्यानंतर तडीपार करता येईल का की आधी करता येईल, हा प्रश्न मला समजला नाही. परंतु माणिक एकदा क्लिअर करा की तुम्हाला MCOC आरोपींना शिक्षा भोगून आलेल्या आहेत, मग तडीपार करायचा आहे की आधी तडीपार करायचा आहे ते क्लिअर करा. हं. बघा, ज्या आपल्याला बघा आपल्याकडे जे काही चाप्टर प्रोसिडिंग्स आहेत, बरोबर,
तर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आपले जे सेक्शन्स आहेत सीआरपीसीचे 107 आहे, 108, 109, 110. त्याच्यानंतर बीपी ऍक्ट 55, 57, बरोबर. तर लक्षात ठेवा, ही प्रिव्हेंटिव्हचे जे ऍक्शन्स आहेत, मेजर्स आहेत, ते गुन्हा घडण्यापूर्वी पण आहेत आणि गुन्हा घडल्यानंतर पण आहेत. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे 55 आणि 57 मध्ये क्लिअर कट सांगितलेला आहे की ज्या व्यक्तीने समजा दोन गुन्हे केलेले आहेत त्याला तुम्हाला 55 प्रमाणे तडीपारी करता येते, आणि ज्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन आहे त्याला 57 प्रमाणे तडीपार करता येतं. तुम्हाला एक दोन कन्व्हिक्शन लागतात. म्हणजे हा तुमचा भाग ऑटोमॅटिकली काय होतो, परीक्षेच्या दृष्टीने रिवाईज होतोय. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलाय की त्याला तडीपार करता येईल का, तर आपण एमसीओसी मध्ये आता बघा, एमसीओसी मध्ये एमसीओसी दाखल करण्यापूर्वी आपली जी पूर्व अट आहे की त्या व्यक्तीवरती दोन गुन्हे दाखल हवेत, त्यांची शिक्षा 3 वर्षापेक्षा जास्त हवी आणि त्याची दखल कोर्टाने घेतली पाहिजे, एवढीच आपली अट आहे. त्याच्यामध्ये त्याला शिक्षा लागलीच पाहिजे असं काही बंधन नाही. आणि त्या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे म्हणून मला एमसीओसी अप्लाय होत नाही असं कोर्ट मानत नाही. कोर्ट इतकंच सांगतं की त्या गुन्ह्यांची फक्त दखल घेतलेली पाहिजे. ते गुन्हे नंतर सुटलेले असले, ऍक्विटल असले, तरी एमसीओसी अप्लाय करायला फरक पडत नाही. आणि म्हणून 57 मध्ये स्पेसिफिकली आरोपीवर प्रिव्हेंटिव्ह करायचं असेल तडीपारी, तर त्याच्यावरती गुन्हे काय व्हायला लागतात, सिद्ध व्हायला लागतात. त्यामुळे ज्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली नाही त्याची जर तरतूद किंवा ती अट पूर्ण होत नसेल तर 57 प्रमाणे तडीपारी करता येणार नाही. आणि तुमचं शंकेचं समाधान झालं का? ओके. राहुलला समजलेलं आहे. माणिक, तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला समजला का? हा, ऍक्च्युली चुकीचं आहे. आता आम्ही एका गुन्ह्यामध्ये मुंबई रेल्वेमध्ये एमसीओसी अप्लाय केला. तर महाराष्ट्राच्या दोन केस लॉज आहेत. मी ते विसरलो, मी ते सांगेल तुम्हाला नंतर. तर गुन्हे सिद्ध होण्याची अजिबात गरज नाही. आता बघा, सँक्शन अथॉरिटीचं ऍप्लिकेशन ऑफ माइंड आहे. त्यामुळे सँक्शन अथॉरिटीने ते नाकारला तर त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रश्न उपस्थित करता येणार नाही. पण केस लॉ मध्ये नागार्जुन शेट्टी किंवा असे काही केस लॉ आहेत महाराष्ट्रातले, त्याच्यामध्ये हायकोर्टने क्लिअर कट सांगितलेलं आहे की अगोदरचे दोन्ही खटले निर्दोष सुटले म्हणून त्या व्यक्तीवरती तो त्याचं क्रायटेरिया फुलफिल करत नाही या आधारावरती त्याने एमसीओसीचा गुन्हा केला नाही असं होत नाही. हे प्रॅक्टिकल आहे. पण जर सँक्शन अथॉरिटीनं अप्रूव्ह करण्यापूर्वी नाकारला असेल तर त्या ऍप्लिकेशन ऑफ माइंड त्या अधिकाऱ्याचा आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित करता येणार नाही. पण कायदा असं सांगतो की त्याला शिक्षा लागलीच पाहिजे असं नाही. फक्त त्याच्यावर दोन गुन्हे दाखल असतील आणि त्याची दखल कोर्टाने घेतली असेल आणि त्यांना 3 वर्षापेक्षा जास्तीची शिक्षा असतील आणि ते गुन्हे हिंसाचाराचा वापर करून आर्थिक फायद्यासाठी किंवा वर्चस्वासाठी असतील तर मात्र एमसीओसी तुम्हाला लावता येईल. ते त्याचे क्रायटेरिया पूर्ण करतात. माणिक, समजलं का? आता परीक्षेच्या दृष्टीनं इतकंच महत्वाचं आहे की दोन गुन्हे पाहिजे, एकापेक्षा जास्त म्हणजेच दोन, आणि 3 वर्ष, आणि ह्या तीन अटी एवढं असेल की ओके. प्रॅक्टिकल लाईफमध्ये थोडंसं वेगळं होईल. त्या अथॉरिटीच्या ऍप्लिकेशन ऑफ माइंडवरती डिपेंड असतं, त्याप्रमाणे ते होईल. माणिक, शंका दूर झाली का? अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, नसतील तर आपण थांबूयात. ओके, हे लेक्चर रेकॉर्डेड आहेत, तुम्हाला मिळून जातील.
अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? खूप इंटरेस्टिंग असा कायदा आहे. खूप सोपा असा कायदा आहे. व्यवस्थितपणे समजून घेतलात त्याच्या अटी शर्ती, काही महत्त्वाची कलम कसा वापरायचा आहे, तर अगदी सहजपणे कुठल्याही कष्टाविना हा कायदा समजून जाईल. कायद्याची थिअरी समजली की नंतर प्रॅक्टिकली वापरता येईल. काही याच्यामध्ये अवघड असं नाही. आता काही कोणाचे प्रश्न नसतील तर मग आपण आजचा सेक्शन संपवूयात. उद्या एका नवीन मायनर ऍक्टचं आपण सुरू करू. कुठला मायनर ऍक्ट उद्या घ्यायचा तुम्ही सांगा. तुम्ही तसं बोललात तर मग आपण तो मायनर ऍक्ट घेऊ. ठीक आहे. तर आजच्या याच्यामध्ये कोणाचे काही प्रश्न आहेत असं आपण समजूयात आणि हे सेशन आपण आजचं थांबू. उद्या आपण एक नवीन मायनर ऍक्ट घेऊ. तोपर्यंत आता तुम्ही मी काल शिकवलेला एस टी ऍक्ट आणि आजचा मोक्का ह्या दोन्हीची उद्या परत एकदा छान रिव्हिजन करायची. तुमच्या भाषेमध्ये लिहून काढायचं आणि त्याची रिव्हिजन करून अजिबात या कायद्याचं काही आता तुमच्या लक्षात नाही तर तुम्हाला समजलं नाही असं होता कामा नये. आणि त्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्याही आपण नंतरच्या याच्यामध्ये परत एकदा घेऊ, त्या दूर करू. त्याच्याबद्दल काही काळजीचं कारण नाही. ओके. मल्लिकार्जुन, तुम्ही मालवणीला 2 केलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला या कायद्याचं ऍप्लिकेशन जे काही मी सांगितलं ते खूप चांगलं समजलं असेल. ठीक आहे. तुमच्या काही बाकी शंका असतील तर पवार सर तुमच्याशी बोलतील आता. हं, चला, चालेल. ठीक आहे. काही रेकॉर्डेडच्या बाबतीत त्यांचे काही प्रश्न आहेत रेकॉर्डेड वगैरे. अं, कालचं लेक्चर रेकॉर्डेड आहे. तुम्हाला ते मिळून जाईल. सर हे करतील. कालचं लेक्चर आपण युट्यूब लाईव्ह घेतलं होतं, त्यामुळे ते युट्यूब लिंक आहे. काल ग्रुपवर टाकलेले बघा, त्याच्यामध्ये आहे ते लेक्चर. त्याचबरोबर तुमच्यापैकी अजून कोणाला ॲडमिशन्स करायचे असतील तर ती आज करून घ्या, म्हणजे आपल्याला पुढचे सेशन व्यवस्थित सुरू करता येतील. तुमच्यापैकी ज्यांना कोणाला अजून ॲडमिशन्स घ्यायचे असतील किंवा काही डाऊट असतील तर आज मला फोन करून तुम्ही ते विचारू शकता. आता एक कालपासून 2 लेक्चर झालेले आहेत. तर ओके, थँक्यू. अजून मला काही डाऊट आहेत का? क्लासच्या टायमिंग बद्दल, वेळेबद्दल, सिलेबस बद्दल? ओके, थँक्यू. गुड नाईट. मुख्य परीक्षेला लॉच आहे सर्व. मुख्य परीक्षेला सर्व लॉच आहे. त्यामुळे तुम्हाला उद्याला सर तास ग्रुपवर सांगतील कोणत्या याचं होणार ते. आपल्या मुख्य परीक्षेच्या ग्रुपवर टाइम हेच आहे. टाइम हेच असेल, 9 ते 11. फक्त ज्यावेळेला आपली रिव्हिजन सुरू होईल त्यावेळेला मग थोडंसं टाइम वाढेल आणि शनिवार रविवार जास्त वेळ असेल.
शनिवार रविवार जनरली संध्याकाळी 5 ते 9 किंवा 5 ते 10 असं शनिवार रविवार असेल. म्हणजे शनिवारी 5 ते 9 असेल आणि रविवारी सकाळी 8 ते 12 वगैरे असं असेल. शनिवार रविवार जास्त वेळ असेल. 8 वाजता ड्युटीला जायचं आणि सुटण्याचा टाइम असतो ना, म्हणून आपण 9 वाजता केलेलं आहे. 8ला ठेवलेलं होतं.